1 करोड़ का सवाल देखा, 5 करोड़ का सवाल देखा, सवाल 7 करोड़ का भी देखा, लेकिन इस बार सवाल है 140 करोड़ का। 140 करोड़ उम्मीदों का। तो तैयार है टीम इंडिया जवाब देने के लिए। डीपी वर्ल्ड एशिया कप शुरू हो रहा है सोनी लिव और सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। नमस्कार मंडळी, मनोरंजनाच्या पंढरीत हास्याचा गजर करायला आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक। मंडळी, आज आपल्या जत्रेमध्ये सहभागी झालेले आहेत मुक्काम पोस्ट देवाचं घर या चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञ। जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया। सर्वप्रथम चतुरस्र अभिनेते मंगेश देसाई, महाराष्ट्राची लाडकी बालकलाकार मायरा वायकुळ, महाराष्ट्राचा युवा स्टार प्रथमेश परब, ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर, मुक्काम पोस्ट देवाचं घर या चित्रपटाचा दिग्दर्शक संकेत माने आणि सिनेमाच्या निर्मात्या कीर्ती जयस्वाल। तुम्हा सगळ्यांचं कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे। मंडळी, नेहमी वेगवेगळ्या वेशभूषेत येऊन आपलं मनोरंजन करणारा पृथ्वी प्रताप आज पुन्हा एकदा येणार आहे एका वेगळ्याच रूपामध्ये। चला बघूया तो आणि त्याचे सहकारी आज काय कल्ला करतायत ते। जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया। खुदी को कार बोला इतना की सरिताच्या नवऱ्याने माती घालली पाहिजे। काय बेंजामिन, हॅलो बेंजामिन। हा पोचलोय। हा जनार्दन चौक, जंगली जनार्दन चौक। हा पोलीस काय, पोलिसांचा बाप पण ओळखणार नाही मला। गेटअप केलाय, गेटअप गेटअप म्हणजे तू नको उठोस। गेटअप गेटअप बेरिंग पकडलंय, कोणीच ओळखणार नाही। काळजी करू नकोस, माल आणलेला आहे। तुझ्याकडची अर्धी नोट मला दे, माझ्या अर्ध्या नोटेला ती मॅच झाली की मी तुला नारळ देणार। नारळ पाणी प्यायला नाही देणार, नारळ देणार, त्याच्यात माल आहे। लवकर ये, चल। कुणी कोकार बोला देत ना, सरिताच्या नवऱ्याने माती घालली पाहिजे। अल्लाउद्दीन, अल्लाउद्दीन तू मेरे पीछे क्यों पड़ा है? अल्लाउद्दीन तू मेरे पीछे क्यों? हट 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 हट। मस्तानी तू माझी आहे, मस्तानी मस्तानी तू, तुझं पोळपाट माझं, तुझं लाटणं माझं। समोर चांगलं आहे, समोर एकदम मस्त आहे। समोरची छत्री समोरला नाही मिळाली तर अनर्थ होईल। मुक्काम पोस्ट देवाचं घर प्रमोशन प्रमोशन। कोण आहे, कोण हा विस्कटलेला तंबोरा? काय माहित, कोणीतरी विमनस्क अवस्थेतला निरुपद्रवी इसम दिसतोय। काय ना, सोडियम लेवल हल्ली ना की हॅल्युसिनेशन्स होतात आणि त्यानंतर माणूस असा अनैसर्गिक बडबडू लागतो। तू चहावालाच आहेस ना? मी चहावाला आहे, पण मी PhD चहावाला आहे। चांगलं आय सेल्फ डॉक्टर निखिल। चांगलं आहे। बेरोजगारी उपासमारी, बेरोजगारी उपासमारी, तेरी मेरी यारी देव तारी, त्याला कोण मारी? बघा, माणूस बरवतोय पण जगण्याचं तत्वज्ञान आहे त्यात। ओ बाबा, कशाला घाबरताय? ओ घाबरताय कशाला? अभिनय जो झेपत नाही तो केला जातोय। भीती वाटते, भीती। बाबा, ओ बाबा, बाबा घाबरू नका। हे बघा, हे घ्या, गरमागरम चहा आहे, घ्या। अहो घ्या बाबा, काय नाही, घ्या घ्या घ्या। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मला गोल्ड मेडल द्या, मला गोल्ड मेडल द्या, तरच मी फेकीन भाला, नाही तर तुम्ही तुमची मेडल परत घ्या।
मुक्काम पोस्ट देवाचं घर, परत प्रमोशन, परत प्रमोशन. अरे रोहित भाऊ, अरे बोलतो बारे बोलतो रे तू व्हिडिओ मध्ये. विषय आहे का? मन असं एकदम खतपत होऊन जातो रे. हा. अरे व्हिडिओ असतात आपले खतरनाक असे. मग? बघितले ना, 1 मिलियनच्या खाली म्हणजे व्ह्यू नसतोच व्हिडिओला. नाही ना, नुसतं गप्पा गप्पा लाईक आणि खप्पा खप्पा कमेंट. नाही, चहा द्या किती चहा देतो. द्या तोरी व्हिडिओ आणू एक द्या. नमस्कार भावांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या YouTube चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे नडग्या हाणल्या तुमच्या आणि व्हिडिओ बघा आमच्या. भावांनो, आम्ही असंच फिरत फिरत इथं आलेलो आहे, चहा प्यायला आलेलो आहे इथं. भावांनो हे बघा, इकडं आम्हाला काय दिसलेलं आहे, एका झाडाखाली एक माणूस बसलेला आहे, म्हातारा माणूस आहे, विचित्र अवस्थेत आहे भावांनो. म्हणजे अंदाज येणं झाला आहे नेमकं काय झालं असेल. भावांनो म्हणजे मला खरंच वाईट वाटतं की असे कशी पोरं असतात की असे आईबापांना रस्त्यावर सोडतात. लय बेकार वाटतं. आयुष्य पण सांगतो शामराव, आपण अशी पोरं हुडकून काढू आणि निवार हाणू त्यासनी. खरंय. आम्ही ह्या चॅनलच्या माध्यमातून भावांनो आम्ही असं लोकांना मदत करत असतो. आत्तापर्यंत आम्ही 52 लोकांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवायला त्यांची मदत केलेली आहे. पोलिसांच्या माध्यमातून का होईना पण ह्यांना आम्ही व्यवस्थित करणार आणि त्यांच्या घरी पोहोचवणार हा माझा तुम्हाला विश्वास आहे भावांनो. त्याच्यामुळं माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा भावांनो. लय लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे, नाही तर हाणल्यास तुमच्या नडग्या. आता ह्या बाबांना बघूया आपण काय नेमकं म्हणतायत. बाबा बेंजामिन बेंजामिन. दादा दादा, जेवण बिवण झालं का? ओ दादा, जेवण बिवण झालं का? शाना पण निघ. म्हातारा बाबा नमस्कार. हाय म्हणा. हाय शाना पण निघ. बाबा म्हणतायत शानाबन निघ, पण तरी पण मी निघणार नाहीच आहे. मी ठरवलेलंच आहे की आता इथं आलोच आहे तर बाबांना व्यवस्थित करायचं. मी तर म्हणतोय बाबांना मी आंघोळच घालणार आहे भावांनो. आत्ताच बाबांना साफसुथरा करणार, आंघोळच घालणार, विषयच कट आहे भावांनो. दादा दादा, आम्ही तुम्हाला आंघोळ घालणार आहे. आंघोळ काही चिवता येस बाळाला आंघोळ घालायला आलाय. दादा कॉमेडी करतायत. असू दे शांभाव, कोणाला तरी करायला लागेल भावांनो. बघा म्हातारा बाबांची अवस्था कशी, असं काहीतरी करतायत. बाबा काळजी करायची नाही, आम्ही आंघोळ घालणार आहे तुम्हाला. आणि नुसते आंघोळ नाही, अरे बाप, तुमचे बाल पण कातरून टाकू, तुमची दाढी पण करून देऊ, एकदम म्हणजे तुम्हाला असं चिकना सट करून देऊ बा. म्हातारा बाबा काढा कपडे, काढा कपडे काढा, कपडे काढा. नाही रे. अरे थांब रे, थांब. याने ग्लोव्ज का घातले? याने ग्लोव्ज का? हा डॉक्टर आहे. त्याची बायको डॉक्टर आहे. मग याने ग्लोव्ज का घातलेत? नाही नाही, लग्नाच्या पहिल्या दिवसापासून मी बेसिक मेडिसिन शिकून घेतले. चल घरी जा. अरे चल घरी जा. बाबा शांत 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 व्हा, बसा निवांत, मांडी घालून बसा तुम्ही. मांडी ही काढा, ही सगळं बाटल्या बिटल्या काढा बाहेर. शाना बन. बाबा मारायला लागलेले आहेत. बाबांनी कानफडात मारली माझ्या, ह्यांना लाथा पण मारतायत. जरा आंघोळ घालणं अवघड होणार आहे आम्हाला, पण तरी पण मी आंघोळ घालणारच आहे भावांनो. बादली घेऊन येतात तू, बादली घेऊन ये. आलो बापरे, शाना बन. ऐका बाबा, असं नाही करायचं. हे बघा, ही काय मळबीळ आहे ना अंगावर तुमच्या, ही बघितलं का, काय इन्फेक्शन झालेलं असू शकतं. शाना बन ऐक माझं, तुझं इथे काय काम नाही, आपलं वेगळं काम आहे. शाना बन. हा बाबा बरोबर आहे भावांनो. बघा बाबा ऐकायच्या मनस्थितीत नाहीये, नाही. हा हा पण मी आंघोळ घालणारच आहे. घालणार काय काय आहे, त्यांच्या घरच्यांचा जो राग आहे ना ते आमच्यावर काढतायत, हा. पण आम्ही त्या रागाचा निचरा करणार म्हणजे करणार. त्यांचा आंघोळ घालणार आहे आम्ही. दत्त्या पाणी घेऊन आलाय बादलीतनं. सोड मला. त्याच्यात दत्त्यानं आयोडीन टाकलेलं आहे. हा. आयोडीन टाकलंय, त्यामुळे आता कसं एकदम स्वच्छ करणार. कसं होतं, इन्फेक्शन झालेलं असते, त्याच्यामुळे सगळं साफसुथरं होऊन जाणार. हा दत्त्या घे पुसायला घे. लपडी होतील. नाही लपडी होणार, काय नाही करणार आम्ही. नाही. ऐक भाई, तुम्ही चुकीच्या माणसाला पकडलेला आहे. आपण थोडा वेगळा आहे. माझं काम आहे लांबो, बाजूला हो.
नाही, आंघोळ करून घ्या. मला आंघोळ नाही करायची. छान दिसाल तुम्ही. मला आंघोळ नाही करायची. मस्त दिसाल एकदम. ये बाई ऐक ना यार, मला आंघोळ नाही. हो, थांबा भाऊ, थांबा ऐका काय नाही करणार. ही केस वाढले, ती दाढी, ही सगळं कापू आपण. तुम्हाला असं नीट का केलं नाही, तुमच्या घरच्यांकडे सोडणार तुम्हाला आम्ही. अरे पण तेच नको ना करू भाई. मी ऐक ना भाई, मला काय माझ्या पोराने टाकलेला नाही आहे. अरे भाई मी इथे डील करायला आलोय. मी अरे गँग वाला आहे मी. नाही ते सगळं बरोबर आहे की. आंघोळ केली की कसं आम्हाला तुम्हाला नेतो एका जागी, तिकडे डील करू घ्या आपण. व्यवस्थित मध्ये डील करू. नाही ना भाई, समज ना. अरे मी गँग भाई, तू जा, मी गोळी घालेल. भावांनो, माणसाची अवस्था बघा. हे म्हणतोय मला गोळी घालीन. काय परिस्थिती आलेली आहे आपल्याकडं. हे म्हणतो ह्याच्या गोळ्या चुकल्या ते वाटतं. काळजी करायची नाही म्हातारा बाबा. हे बघा आम्ही गोळ्या औषधं देणार तुम्हाला. माहित ना मला यार. ऐका शांत व्हा. हे बघा आम्ही तुम्ही खाली बसा पहिले. नाही खाली बसा. इलाज पण करणार. अरे एकदम भारी करणार तुम्हाला. ऐका ही होऊ नका तुम्ही असं काय. आम्ही काहीच नाही करणार. लांब. ऐका की अरे भाई ऐक माझा यार, तुमच्यापैकी कोणी मला ओळखलेलं नाही आहे. तुम्ही शांत व्हा की. मी ओळखलाय. बाजूला. बेंजामिन, तुला माहिती ते कोण आहेत? कोण आहेत? बाबा आहेत. फावडे बाबा प्रकट झाले. बाबा माझे बाबा फावडे बाबा माझे बाबा फावडे बाबा. अरे तुझा बाप फावडे बाबा. वा बघा, बाबांची कृपा बघा. माझा बाप फावडे बाबा म्हणजे हेच फावडे बाबा. घ्या घ्या बाबांचा प्रसाद घ्या. अरे बारक्या प्रसाद घे. अरे नको बारक्या, मी लय खाल्लाय प्रसाद. फावडे बाबा तुम्ही? अरे मी नाही फावडे बाबा, तेच सांगतोय ना यार. हे लोक मला वेगळा समजतात, तू मला वेगळा. मी फावडे बाबा. बघ बाबा ऐका ना, एकदा फक्त तुमचे दात गाळाला लावा ना. कशाला मार्याने आशीर्वाद द्या बाबा, द्या. ऐका तुम्ही दात नका लावू, त्याच्यापेक्षा आपलं साबण लावा तुम्ही. अरे नाही, अरे भाई अरे नाही भाई गेटअप आहे भाई. भाई डील आहे माझी. थांबा बसून डील करू. ऐक ना यार, भाई 4 लोकांनी एकाला पकडला. ए हौशी, तुला जर एवढीच खाज आहे ट्रिमर वापरायची तर स्वतः वापर ना भाई. मला कशाला यार, माझी खोटी ऐक माझं, मी सांगतोय. नाही बाबा, हे बघ ही पाडा पहिलं प्लास्टिक. ते बाबा आहे यार. ए बेंजामिन, अरे कधीतरी वेळेवर ये यार बेंजामिन. आपणा लवकर, तुझी काय पाहतोय. थांबा. कॅक्टस बेंजामिन हियर. कुठे बेंजामिन इकडे कुठे बघ. त्या विंगेत बघ. अरे इकडे बघ ना बाजूला. ए बाजूला चल रे. उठ चल. चल उठ भावांनो, बेंजामिन नावाची माणसं येतात भावांनो. चल. हा बेंजामिन, ओळख पटवून दे. तुझ्या आईला माझ्या बाबांना फाटकी नोट देतोस. हिच्या बघा दादांनो, काय दलिंदर माणूस आहे. म्हणजे व्यवहार आहे व्यक्ती, त्याची मदत केली पाहिजे तर त्याला फाटकी नोट देतो, आशा दाखवून निराशा करतो. अशा लोकांना बम धुतलं पाहिजे. अरे नाही, अरे त्याला नका ना धू भाई. ए थांब, फाटकी नाही हे बघ. वा बाबांनी जोडली नोट. जादू बघा बाबांची. बाबा फावडे बाबा द्या प्रसाद द्या बाबा. मला प्रसाद. तू गप यार. काय झालं की प्रसाद द्या. चमत्कार म्हणायचा का काय म्हणायचं कळत. अरे चमत्कार नाही, नोट जोडलेली आहे. अरे डील आहे. या एक तर फावडे बाबा करत ते अख्ख्या डीलचे फावडे बाबा त्याने केलेले आहेत. थांब भाई ऐक, मी काय बोलतो. 1 मिनिट बाजू. सगळे बाजू. भाई बेंजामिन ऐक, गपचूप, कोणाला कळू देऊ नको. थांब, कोणाला कळू देऊ नको. बोलल्यानंतर तू कॅमेरा ऑन ठेवशील. जे कोण मारेल बंद कर. बेंजामिन नारळ घे. वा देवाची करणी. नारळ पाणी द्या. मी प्रसाद. हे पाय बापरे. ये भाई, बाबांच्या नारात उदी अंगारा सापडला. बाबांच्या नारात अंगारा सापडला. ये भाई
लावा लावा. ये भाई ये लाखोंचे आहेत रे. अरे भाई ये नाही रे. अरे बोल ना तू नुसता उभा राहिला आला काय बेंजामिन बोल ना. अंगारा लावा. अरे लावा लावा अंगारा लावा. लावा लावा. तुमच्या तुमच्या काय भंगच लावली आहे. नाही. मगापासून सांगतोय भाई मी नाही आहे, मी तो नाही आहे, मी तो नाही आहे. अरे लाखोंचा माल आहे रे, लाखोंचा. तो खराब केला तुम्ही. तू सरळ ठेव, सरळ सरळ ठेवतो, सरळ ठेव. नको व्हिडिओ टाकतो आत्ताच्या आत्ता. इथनं कल्टी मारा, नाही ते एकेकाला डायरेक्ट मुक्काम पोस्ट देवाचं घर. वा वा वा, तुम्ही एकदम भारी परफॉर्मन्स दिलात. अर्थात सरिताच्या नवऱ्याने पण माती खायला पाहिजे होती, पण हरकत नाही. एकदम कडक वाला परफॉर्मन्स, कडक गेटअप, कडक परफॉर्मन्स. हा सरसिक प्रसाद ना. प्राजक्ता, स्किट संपल्यावर तू जे बोलतेस ना, असं वाटतं देवाचं घरच जवळ आलं की. पृथ्वी, तू एंटर केल्या केल्या तुला पावती मिळाली. ती तू पाहिली नाहीस कारण तुझी पाठ होती. तुझी पाठ असताना हिने मला विचारलं हा कोण आहे. सो हेअर मेकअप आणि कॉस्ट्युम डिपार्टमेंटसाठी पण एकदा टाळ्या. मस्त मस्त गेटअप आहे आणि तो मस्त कॅरी केला असतो. म्हणजे काही क्षण ओळखू शकले नाहीत लोक तुला. मस्त. आणि उत्तम सांघिक परफॉर्मन्स होता. चांगला विषय होता. चांगल्या पद्धतीने तो मांडला. मजा आली, मजा आली. सई पीपी, फ्लॉलेस परफॉर्मन्स. म्हणजे आज तर मी खरंच ओळखू शकले नाही तुला. आणि जे काही तू केलंस सुरुवातीला ते अप्रतिम होतं. तुझा गेटअप अप्रतिम आहे, खूपच भारी. आणि तुमच्या सगळ्यांची साथ तेवढीच छान होती, मुलाची होती. मला असं वाटतं की आजूबाजूला ज्या घटना घडतात त्याच्याशी सिंकमध्ये कायम विषय असतात आणि हाही तसाच होता. मजा आली. असं आहे. मंडळी, आज एका वृद्ध जोडप्याला येणार आहे सायबर गुन्हेगाराचा फोन. चला बघूया त्यात त्यांची फसवणूक होतीये का आपली हसवणूक. तेच पाहण्यासाठी जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया हास्य महारथी समीर चौगुले, विनोदाचे नवे फंडे ईशा डे, रत्नागिरीचा रत्न प्रथमेश शिवलकर आणि दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत यांना. देखा बबलू भैया, 4 लाख का बकरा कैसे काटे हैं हम. नसीब वाला है साला तू, नसीब वाला है. तेरे जैसे मुझे भी मिले ना एक, पहला ही कॉल मिल जाए और 3-4 लाख का ना, तो दिन भर काम ही ना करूं मैं तो. लेकिन कुछ भी कहो बबलू भैया, ये लोग है ना पुलिस के नाम से डरते, फिर वो असली हो या हमारे जैसे नकली. आपके लिस्ट में कौन है आज? कटने वाले तो बहुत है. पहला ये कोई चौगले है, चौगले. चौगले, पूरा नाम बताओ. सदानंद चौगले. हो गया आपका काम. अरे मराठी नाम है, मराठी फैमिली वैसे ही पुलिस से डरती है. क्या बात कर. उनमें वो कहावत है ना की कौन सी? शहाण्याने कोर्टाचा आणि पोलिसाचा पायरी चढू नये म्हणून. हाँ, कर लिया रे तूने मराठी पूरा. अरे धंधे के लिए करना पड़ता है. धंधा है, गंदा है, क्या करे. लगाओ लगाओ फोन लगाओ. लगा रहा है भाई, लग रहा है. स्पीकर पे रख देता है, तू भी सुन ले. फोन उचल. कान किटलं नाहीत का तुझं? फोन उचलतो. तुमचा आहे, तुम्हीच उचला. माझा फोन उचलला तर काय पिसारा फुलणार आहे तुझ्या पाठी. फोन उचलतो. सगळी कामं मीच करायची का घरातली? सगळी मला काही करायला नको. तू सगळी कामं करतेस. मी इकडे पत्त्याचा डाव टाकून बसलो इकडे. हो, स्वतःचा फोन नको उचलायला यांना. मला काय रंग आहे बघा कवरचा, वय बघा वय. असू दे. मला सांगताय. हॅलो, अरे धीर नाही करे तुला माहिती नाही. म्हातारी आहे, जरा शांत. उचला फोन. किती करशील? हॅलो हॅलो काय हॅलो. म्हातारा एक तर उठत नाही जागेवरनं. किती करायचं एका बाईने. माणूस आहे ना मी पण बाबा, का बारोट आहे मी? रोबोट असं आहे ते. बारोट कुठला रोबोट आहे का मी असं म्हणतात तिकडे. तुमच्याशी बोलत नाहीये मी, त्याच्याशी बोलते. हॅलो, बोलताना नीट बोल ना मग त्याच्याशी. मी उचलला बसा, मी त्याच्याशी बोल. तू ऐकतोयस की नाही? हॅलो, ऐक तू माझं.
माझं मेलीचं काय ऐकशील तू? तुझा माझा काय संबंध रे बाबा? तू कोण कुठला काय मला माहित नाही बाई. तुला कशाला त्रास देऊ मी? चल हा माझी ठेवते फोन ठेवते. चल ऐक 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 घरच्यांना आशीर्वाद आणि बबलू आणि पिंकीला ना पापा दे गोड गोड. चल ठेवते ठेवते. चल ठेवते माझी. ठेवते. हेलो कौन बबलू पिंकी बे? साइबर पुलिस का नाम बता. अरे क्या साहब कौन बुढ़िया है बे? ए बबलू ऐसा पहले साइबर पुलिस का नाम बता. कोण आहे रे बाबा? काय आहे? हेलो हा काय आहे? हेलो माझी साइबर पुलिस से बात कर रहा हूँ. साइबर पुलिस. काय काय हुई? अरे साइबर पुलिस बात कर रहा हूँ मैं. बोरीवली पुलिस स्टेशन से. बोरीवली पुलिस रेलवे स्टेशन के सामने पुलिस स्टेशन है. हाँ हाँ वही वही. बोल रहा. देखिए मैं साइबर पुलिस बात कर रहा हूँ. आपको डिजिटल अरेस्ट हो चुकी है. डॉक्टर करेनिक तर नेहमी म्हणतात आजी तुम्हाला अर्थाटिस झाला आहे, असं नका करू. आज वेगळं झालं बाबा, काहीतरी वेगळं झालं म्हातारीच्या आयुष्यात. आज डिजिटल अरेस्ट झाला मला. एक मिनिट आहे. डिजिटल काय अरेस्ट बोलते? झाला मला. अरे अरेस्ट म्हणजे माहितीये का तुला? डिजिटल जेलवाले आहेत ते. कोणाचा फोन आहे? एक मिनिट थांब जरा. लाऊडस्पीकर लावा थांब मग. जरा. जेल कुठून आलं? एक थांब जरा. हेलो अजी. अजी. हाँ हेलो. कौन है उधर? देखो मैं साइबर पुलिस बात कर रहा हूँ. बोरीवली पुलिस स्टेशन से. आपको डिजिटल अरेस्ट हो चुके. आप बड़े मुसीबत में आ सकते हो. है बाबा है. हम कुछ नहीं किए हैं. नहीं नहीं. अरे हमका ये है सामान्य मानस है हम. हाँ हाँ. हम पापा भूरू है. हम अरे हमके सामने डांस भी आया तो फटक करके नहीं मारते हैं. ठीक है. हम पालिकों को धूर वालों को फोन करते हैं, बुलाते हैं. ठीक है ठीक है. हमको कुतरे को भूंगता है तो कुतरे को भी हम सॉरी कहते हैं. आजोबा. हम अरे आजोबा. अरे यार. अच्छा माणस. हाँ अच्छा आज सुनिए, मुझे पता है सब. आप पहला आपका नाम बताइए. हाँ नाम बताइए. आपका पूरा नाम बताइए. हाँ, हमारा ये है दत्तात्रय वडनेरकर. माझ्या वडिलांचं नाव काय सांगताय? अरे झूठा बोलूंगा. माझ्या वडिलों को ना बोलूंगा. इसको नाम अच्छा वडनेरकर ना छो. अरे झूठ बोलता है क्या रे? पुलिस से झूठ बोलते हो आप? नहीं शर्म आती है आपको? सॉरी पहले का खोड़ो. ये खोड़ो. खोड़िया क्या खोड़िया? अरे लिखा ही नहीं था यार. क्या खोड़िया? नाम बताओ आप अपना. अलग नाम है. सदानंद भास्कर चौगुले है हम. हाँ सदानंद भास्कर चौगुले. MJ कंपनी में हम ये है काम कर कुचे है. चुके हैं. हाँ एकदम है. एकदम तुरटी फिरवाए जैसा एकदम स्वच्छ कार्य करते हैं. हाँ ठीक है. एक काला पैसा हम खाओ नहीं है. हाँ नहीं. हाँ हमारा ये था वो ये सेंड ऑफ तो ये रखा था समोसा और कचौरी. हाँ अच्छा. हाँ जिलबी होती है. हमारे मांडे साहब हैं, उन्होंने सर्वोत्कृष्ट ये कारकुन करके हमको एक हाथी दिया था. ये चांदू का हाथी. अभी लातो है. एक मिनट रुको. हम लाते जरा हाथी. अरे हाथी देखूंगा कैसा मैं? वीडियो कॉल किया है क्या मैंने? नहीं सॉरी बस. सीरियसली लो जरा. ओए सीरियसली है. हमके क्या है मातारों का है ना तो. मातारों का. अरे सुनिए आपका बेटा घर पे है क्या? नहीं बेटा तो अमेरिका में है. न्यूयॉर्क में दे रहा तो. न्यूयॉर्क में है वो. ये है अमय नाम है. अमय चौगुले है. वो बहुत 15 वर्षों से उधर है. उसको रिंग गार्ड भी मिला है. ग्रीन कार्ड कुठला है? ग्रीन कार्ड हे करते हैं. ये खोड़ो. हाँ ग्रीन कार्ड का खोड़ो. अरे लिखा ही नहीं है बुड्ढे. उनको ये मिला है ग्रीन कार्ड मिला है उधर. हाँ ठीक है. देखो ना अभी 4 वर्ष होया आयो नहीं इधर. हम इधर डोळे में तेल घाल को वाडोगा आ जाऊंगो उदांगो खंगो गंगो. रुको जरा. कैसा करूंगा माता? रुको 1 मिनट रुको. अरे क्या बात कर रहे हैं बमन यार? कौन सी भाषा है भारत की यार? मराठी फैमिली में बात करता हूँ. रुको. हेलो. हाँ हेलो. हाँ हम कुछ नहीं कियो. नाही हेलो. आजी आजोबा. बोला. ऐका. तुम्ही हिंदी मध्ये बोलू नका. आम्हाला कळतो मराठी. अरे मराठी कळतो. मराठी आम्ही काही नाही केलं रे बाळा. आम्ही ना एवढं हायसं वाटलं तुझं. ऐक ना बाबा. मराठी माणसाला वाचव रे बाबा. हो आजी. आम्ही दोघेच राहतो रे इकडे. ऐकू. आजी ऐकून घ्या. आजोबा ऐकून घ्या. बोरिवली स्टेशन मधून सिनियर ऑफिसर बोलतो आहे. अरे बापरे सिनियर ऑफिसर. सलामी देंगे रे.
तू ये ना. काय तसं नाही करायचं. आजोबा आजोबा सिरियस गोष्ट आहे. हा सिरियस हा बोला बोला. हा तुमचा जो मुलगा आहे अमेरिका. हा तो त्याच्या नावाचा पार्सल मिळालेला आहे एअरपोर्टवर आणि त्या पार्सल मध्ये ड्रग्ज सापडलेला आहे. काय नाही नाही आमचा आम्या माझा मुलगा नाही नाही पेद्र्या तो पेद्र्या तो कसले अंमली पदार्थ वगैरे नाही. ड्रग्ज सापडलेला आहे. नाही 4 द्राक्ष एकत्र खाल्ली तरी गिरगिरत त्याला. और कैसा है हम ये है ना हम चौगुले घराने का एक सुसंस्कृत पना का ये है हमारा वो हम पहाटे उठ के संडास मार्जन करके हम श्लोक बिल हमका ये. अरे आजोबा बोला ना हिंदी में बात मत करो. कळत आहे मला मराठी. चिडायला लावू नका त्याला. तुम्ही माफ करा यांना. यांची अशीच सवय आहे बोलायची. आमच्या पोराला काही करणार नाही ना तुम्ही. हे बघा आजी आजोबा मला माहित आहे तुमच्या मुलाचा याच्यात काही म्हणजे गुन्हा नाही आहे. निर्दोष आहे. म्हणूनच मी तुम्हाला फोन केला आहे. आता आमचे सीनियर ऑफिसर आहे सुपर सीनियर ऑफिसर है. सुनिए बहुत सीरियस मैटर हुआ है. आपका जो बेटा है उसके नाम का जो पार्सल आया है उसमें 50 करोड़ के ड्रग्स जब्त किए गए हैं. नहीं हो. हाँ नहीं हो नहीं वो तो आपको और नहीं तो बेटे को हमें हिरासत में लेना होगा. नहीं ना असं करू नका माझ्या मुलाने. अरे उस पार्सल पे तो उसका नाम पूरा लिखा हुआ है हमें चौगले करके. आमचा पोरगा नाही करू शकत असं. तुम्ही काहीतरी करा मदत करा आम्हाला याच्यातून बाहेर काढा. हम पैर पडते हैं तुमको. एक काम करो तुम थोड़ा कोपरे में आऊंगा. अरे फोन पे बात कर रहे हैं बे बुड्ढे कोपरे में क्या. देखो ये हमका औरत है ना उसका सुलोचना काकू करके है. उसका नाम पार्सल को रखो. हमको बहुत छाया है वो. आयुष्यभर हमको छाया है उसका. ऐसा अद्दल घड़ा हुआ ना. पागल है रे. 1 मिनट सुनते हैं क्या तुम. सुलोचना काकू लिखो पार्सल को नाम. अंदर डालो. हाँ सुलू काकूचं नाव का काढलं. का काढलं म्हणजे सुलू काकूचं नाव का काढलं. त्यांनी आयुष्यात मला छळलेलं नाहीये. लग्नापासून बघते छळलेलं नाहीये. तुम्ही कमी छळलं नाही. माझ्या बापांच्या धोत्रात कशाला तिने ते बूट लपवायचे लपवले होते की नाही लग्नात. सांग. बोलत मग तुम्ही तिला उलट असं बोलायचं असेल तर मला तुमच्याशी बोलायचं. राहू दे मी उपकार करते. नाही बोलत नको बोलू. मग बोलू आयुष्यभर बोलणार नाही तुमच्याशी. मग हे आता मग हे बघ मग. हा आयुष्यभर बोलायचं नाही मग. हा तू तिथे बघा मग बघ. हा चालेल बोलायचं नाही मला आता आयुष्यभर. हेलो हेलो मर गए क्या. हेलो अज्जी आजोबा हेलो. बेटा बड़ी तकलीफ में है आपका. ये फांसी हो सकती है उसे. 30 साल की सजा हो सकती है. कुछ हेलो अरे बोलो यार कुछ तो. 30 साल की सजा. कोण आहे यार ये. ए सदानंद. आजोबा आजोबा सिरियस मॅटर आहे. कळतो आहे का. कळतो आहे तुम्हाला. ही बोलत नाही. तू काय माझ्याशी बोलत नाही. ते आयुष्यभर आता माझ्याशी. ए आजी आजोबा ऐका. बोला बोला. तुमचा जो मुलगा आहे अमेय त्याचा नोकरी जाऊ शकतो. नाही रस्त्यावर येऊ शकतो. नातू आहे तुम्हाला. तो नातू पण रस्त्यावर येऊ शकतो. भीक आमचा 5 वर्षाचा नातू आहे त्याला प्लीज काय करू नका. त्याला काही झालं नाही पाहिजे. त्याला नीट ठेवा. हा आजी आजोबा मला माहित आहे म्हणूनच मी फोन केलेला आहे. ऐका आता मी तुम्हाला व्हिडिओ कॉल करत आहे. मी तो रिसीव्ह करा. करतो आला का. ट्रान्सफर केलेला आहे व्हिडिओ कॉलवर. आला का बघा. उचला. थांब. नमस्कार. सदानंद चौगुले तुम्हीच आहे का. ही नाही आहे. मैं है सदानंद चौगुले. चौगुले आहे यांची मिसेस आहे. हे आमचं घर आहे. तुम्हाला मी सांगतो तुमचा जो मुलगा आहे आम्हाला माहिती आहे तो निर्दोष आहे. म्हणूनच मी तुम्हाला फोन केलेला आहे. आम्हाला तसा परमिशन नसतो पण मी फोन करतो आहे तुम्हाला. काही करा आम्हाला सोडवा बाबा याच्यातून. आम्ही काय पण करू त्याच्यासाठी. तर हे सगळं आपल्याला सेटल करावं लागणार आहे. तर मग तुम्हाला
सेटलमेंटसाठी 3 लाख रुपये भरावा लागणार आहे. पेनल्टी म्हणून 3 लाख भरावा लागणार आहे. नाही 3 लाख नाही आहेत रे, 1.5 लाख आहे, 1.5 लाख आहे आता अकाउंट मध्ये. तेवढं चालेल का? हॅलो गेला की काय? आजी आजोबा चालेल का 1.5 लाख? खरं तर असा परमिशन नसतो, पण तुमच्यासाठी तुम्ही मला माझेच आजी आजोबा वाटत आहे म्हणून चालू शकतो. 1.5 लाख. अरे बाबा खूप खूप आशीर्वाद रे तुला. ठीक आहे, आता नीट ऐका. आता मी जो सांगतो आहे तसा तुम्ही करायचा आहे. करायचा. तुमचा बँकेमध्ये अकाउंट असेलच. बँकचा कार्ड घ्या. इथून गेलं तर चालेल, याच्यातून बाहेर. आजोबा मग कार्ड कशा आणणार आहे तुम्ही? आणतो मी. ही आहे, हिला ठेवून जातो, हिला ठेवून जातोय मी. मला बघा तुम्ही तोपर्यंत. ये है. हा हा कार्ड घेतला आहे. घेतला आहे. त्याच्यावरचा नंबर सांगा. 99. अरे आजोबा किती वेळा 9 आहे? 2दाच आहे. 6 वेळा काय सांगतो रे? ही मध्ये मध्ये तू कशाला कॉपी करते? मदत करते ना माझ्या पोरासाठी. आयुष्यात काय मदत केलीस मला? आता लगेच करतेस मदत? पोराला वाढवलं कोणी? तुम्ही वाढवलं का? त्याचा वाढला, तू काय केलंय? जेवण कोण खायला करायला? आजोबा तुम्ही हा फोन कट करा, यांच्या मुलाला आतमध्ये घ्या. त्या कार्डवरचा नंबर सांगा. एक काम करा, कार्ड दाखवा. कार्ड दाखवा. कार्ड दाखवा. हा कुठे? अरे आजोबा थोडा मागे घे ना आजोबा. आता घर होतो आहे तो. बस. हाँ बस एक मिनट आजोबा. 39024877. आता सोडा. नाही हा आजोबा आता शिवी द्या. बैलाला ढोल तुझ्या बापाचे. अरे आजोबा एवढं ऑब्वियस करशील का रे? शिवी द्या म्हटलं शिवी दिली तू. तुम्ही म्हणा काय शिवी? शिवी म्हणजे कार्डच्या मागे एक छोटा नंबर असतो तो द्या. कार्डच्या मागे नाही आहे. नाही विसरले छापा. अरे असा कसा विसरणार आजोबा? उलटा होऊन कार्ड दाखवा. अरे पागल है क्या रे आजोबा? पागल है क्या तू आजोबा? उल्टा हो के मतलब कार्ड उल्टा दिखा रे बुड्ढे. कार्ड उल्टा दिखा. सॉरी माफ को, किधर दिखता नहीं? अरे दिखता नहीं क्या? सामने है मैं तेरे. सॉरी माफी. कार्ड उल्टा कर. कार्ड उल्टा का किया है? कार्ड उल्टा. रुक. ये का ये है ये? हाँ बराबर है. रुक. आजोबा हे बघा, सिनियरला जास्त राग देऊ नका. हा नंबर. हा ठीक आहे. आता सोडा माझ्या मुलाला. आजोबा आता तुमच्याकडे OTP येईल. पण ये फोन तो अभी तुम है ना, तो वही फोन पे आएगा तो तुम आड़ा हो जाएगा ना ऐसे. अरे एक काम करो, तुम ऐसा घट्टा पकड़ को रखो, हम आड़ा करते हैं अभी. एकदम आजोबा देऊ का रे? धक्का लगोगा. हाँ ये अभी आड़ा किए हैं हम. आड़ा किए. हाँ ते व्हॉट्सअप है वो मेसेज मध्ये येतो. अरे वो फोल्डर जैसा साइन रहेगा वो उसमें आता है मैसेज. हाय हाँ वो OTP बताओ. पहले का खोड़ा क्या? ए पहला बताया क्या रे बुड्ढे? तूने बताया तूने बुड्ढे? चिडतो खूप मनुष्य नाही, खूप चिडतो. करेल काय? पटकन नंबर. हाँ वो है लिखो 7295. 7295. अभी छोड़ो. सोडलं पोराला आमच्या. सोडलं का? अभी छोड़ो. रुको अब तक ऐसा छोड़ेगा नहीं. अभी सब फॉर्मेलिटीज होगा. वो करो. हाँ और फिर हम छोड़ देंगे. काय काळजी करू नये. इसका अकाउंट खाली है. नील अकाउंट है ये. बुड्ढे कैसे है? कैसे बुड्ढे? ये कौन सा अकाउंट दिया रे तूने? पैसा ही नहीं है उसमें. हाँ आ गया. हाँ तेरा बेटा जिस अकाउंट में पैसा भेजता है ना वो अकाउंट नंबर दे. वो अकाउंट हम नहीं दे सकते. क्यों नहीं दे सकते रे? मेरा बेटा ही नहीं है, हमको मूलबाड़ी नहीं है ना, ऐसे ही टाइम पास करते हैं हम. तो तुम्हारे जैसा क्या है ना, बुड्ढों लोगों को फंसाने वाले फोन करते हैं सुबह सुबह. तो अच्छा लगता है. 2 घंटा अच्छा जाता है रे. बहुत अच्छा हो गया रे. इतना मजा आया रे. और ये चिड़िया
उद्या उद्या पण फोन करा हा, उद्या पण करा, आमचा वेळ जातो ना. 1 ते 4 मध्ये नको बाबा, झोपायची वेळ असते आमची. 11. ओ चिड्या साहेब आहे ना सुपर तुमचा साहेब, त्यांना सांगा 11 वाजता फोन करायला. उद्या उद्या वेगळं कर, उद्या राजस्थानी करूया. राजस्थानी हमरे सा बेटा सा मत करो सा हमके सा. उद्यासाठी ठेवा ना. उद्यासाठी ठेवतो. सुपर सुपर साहेब साहेब, आज काय तुम्हाला नीट जमलं नाही हा? उद्या तरी चांगलं करा. चला चला. फोन रख. बबलू भैया, इन्होंने हमारा ही काट दिया रे. वाह वाह वाह, क्या बात है. प्रहसनासाठी या विषयाची निवड केली त्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप महत्वपूर्ण विषय, खूप महत्वपूर्ण. प्रसादा, मनोरंजन आणि समाज प्रबोधन या दोन्हीचा उत्तम मेळ या निमित्ताने घातला गेला आणि आपला मंच नेहमीच समाज प्रबोधनासाठी या मंचाचा वापर करतो आपण इथे बरेचदा, आणि त्यातून बऱ्याच लोकांपर्यंत तो संदेश पोचतो आणि त्याकरता आपल्या सगळ्या टीमचं कौतुक केलं पाहिजे. आपण तुमच्यासाठी सगळ्यांसाठी टाळ्या वाजवूया एकदा. आपल्याकडचे लेखक, आपले निर्माते, दिग्दर्शक हे अत्यंत सजग आहेत, जागरूक आहेत आणि समाजात येणाऱ्या प्रॉब्लेमसाठी ते कायम अवेअर असतात आणि त्याच्यावरचा तोडगा ते वेगवेगळ्या स्किट्समधनं काढतात आणि तो मांडतात. हे अत्यंत कौतुकास्पद आहे. खूप महत्त्वाचा विषय होता आणि अनेक तळागाळातल्या, कानाकोपऱ्यातल्या शहरांमध्ये, खेड्यांमध्ये बऱ्याच निरक्षर माणसांना हा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यांच्यापर्यंत अत्यंत सोप्या पद्धतीने कसं पोचता येईल त्याचं हे उत्तम उदाहरण होतं. अत्यंत उत्तम सांघिक सादरीकरण, चौघांची पण बेरिंग्ज फार मस्त होती आणि फार पकडून होता. चौघही शेवटपर्यंत मजा आली. वाखाणण्याजोगा परफॉर्मन्स होता, सुंदर. मंडळी, एकांकिकेचं 2 अंकी नाटकामध्ये रूपांतर होताना आपण अनेकदा पाहिलंय, पण आज एका छोट्याशा सहलीचं एका धार्मिक यात्रेमध्ये रूपांतर होणार आहे. कसं? चला बघूया आणि तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी जत्रेकरांना. भर 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 लवकर भर. गोवा गोवा गोवा. भर भर बॅग भर. ऐका ना, ओ ऐका ना, ही बघा, ही बीपीची गोळी आहे, ही शुगरची गोळी आहे, हा, ही ऍसिडिटीची गोळी आहे, ही उलटीची गोळी आहे, तापाची गोळी ठेवली आहे खालच्या. मी काय म्हणते, गोव्याला जाऊन रोज एवढ्या गोळ्या खाणार त्यापेक्षा इथेच राहा ना, इथे खा. आईशी फोनवर बोलता येतं, मग फोनवरच बोलणं, माहेर कशाला जातेस? आलात माझ्या माहेरपणावर परत. मी तुमची काळजी वाटते म्हणून बोलतेय ना. हा हा ठीक आहे. तिथे कसं समुद्राची खारी हवा असते ना, म्हणून बोलतेय. काय नाही होत ग, मुंबईत पण आपला खारी वाराचा आहे. चल 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 चल. सगळं भरलंय हो टँकर. काळजी घ्या. झाली की नाही तयारी? चला की. एक मिनिट. काय ग? टँकर का म्हणाले तुम्हाला? भाऊजी सांग आता का म्हणाले, सांग. टँकर. एक मिनिट. काय हो भाऊजी, 2 मिनिट. टँकर का म्हणालात तुम्ही यांना? ऐक ना, नको तो परत काहीतरी अजून सांगे. पण टँकर मी कधी अगं टँकर हे आहे ना, मी हा अगं मी इंटेलिजंट आहे ना, सो ते काही अडकलं तर माझ्याकडे ब्रेन टँकर. ब्रेन टँकर असं तो म्हणाला मला. अच्छा तसं. मला वाटलं टँकर म्हणजे असं की काय. चलो 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 चलो. आले. अगं काय, कोण फेरीवाले आलेत काय ग? नाही, त्यांना कळत नाही का म्हातारा माणूस. आई अगं काय ग, काय एवढा आवाज चाललाय ग? हे आलेत. आई नमस्कार. कॅसाव फुगेवाली आहे ती. कसे आहे तुम्ही? हा बरे आहे. डोळं उघडा, डोळं उघडा. रोहित्या रोहित्या, श्याम्याला घेऊन आलो दोघं आहे आम्ही. श्याम श्याम. आई मी ऐकलं तुम्ही म्हणे यमराजाच्या रेड्याला चारा चारा गेला होता. हा गेले होते, त्याला चारा चारेला, पाणी दावलं आणि मग तुझा फोटो दावला. मला घालवायला बसलायस
काय रे आई मी फोटो वेगळा दिसतो आणि समोर वेगळा दिसतो. हे तुला शोधाल बरोबर हा? काय रे टाकले आता काही चकतायस हा? आई आता मी तुम्हाला काही बोललो तरी का हो उगीच आपलं तुम्ही काय बोलणार आहेस मला कुठं चालले गवरात हे अहो ते सगळे गोव्याला चालले. कुठं चालले रे गोव्याला आई गोव्याला. अशा गोव्याला चाललायस काय रे हा काय आई आता तुला बरं वाटतंय ना बरं वाटतं तर ते तुला बरं वाटावं म्हणून गोव्याला नवस केला होता तो फेडायला चाललोय आई. फेडा माझं गल्ले करू आई ए दाढी लागते का तुझी असं बोल असं बोलतो लालू जातोयस तर मंगेशीचं दर्शन घेशील काय रे म्हणजे काय जाणारच आहे मंगेशीला जाणार आहेत मला अगं, जाणार आणि तुझी सून एवढी देवभळी आहे मी तर नवस तिथे ओटी भरून येणार आहे मंगेशीला आई आई टेन्शन नका घेऊ आम्ही पण आहे ना बरोबर सगळं एकदम निम्मन पार पाडू आम्ही विशेष तुम्ही हाय बरोबर हे म्हणजे उघड्या पाचशे नागड गेला ना रातभर हेवानं मेला असं होईल म्हणजे काय वटीमध्ये तुझा नारळ टाकणार आहेस आई मला काय कळणार आहे वाटेच नमा जा बॅग भर जा गेला घेऊन जा काय झालं नाही मी गेले असते पण ते पुरुष चाललेत सगळे त्यात. अरे मग त्याला काय होतंय अगं नाही आई कसं आहे म्हणजे हे बघ पुरुष आहे ना ते बरं नाही वाटत ना आणि शपथ आमचं ठरलेलं आधी श्याम्या त्याच्या बायकोला घेऊन रोहित त्याच्या बायकोला घेऊन मी आणि नमा असं आम्ही नवरा बायको असं जाणार होतो पण झालं काय त्या दोघांच्या बायकोंना वेळ नाहीये दोघांच्याही बायकांना वेळ नाही तर आता बरं वाटत नाही ना ते दोघं आम्ही दोघं नवरा बायको चालले बरं वाटत नाही ना म्हणून बरोबर आहे बरं अंगाला काय भोका पडतायत का आपलीच माणसं आहेत जा बॅग भर वेळच नाही ना हो माझ्या बायको अजिबात वेळ नाहीये हा काय ना घरी ते माझं म्हातार आहे ना त्याला बघावं लागतं ना कोणीतरी पाहिजे ना घरी त्यामुळे काही बाकी नाही काही नाही का मी म्हणलं माझ्या बायकोला लाग नाहीच म्हणे गुरांच्या धारा काढायला लागते त्या शेण काढायला लागते ती नाही म्हणे पण बेचके मध्ये कुठं बांधली तुझी गाय हाल मध्ये बांधली का किचन मध्ये बांधली ती म्हणते म्हणून काय तू त्याच्यावर विश्वास ठेवतो बायकाच्या मनातलं ओळखायला शिकार्या कधीतरी त्यामुळे तुमचे पाळणे हल्ले नाहीत अजून ऐक ना आता कुठे आमचं ध्यान पण तसंच होतं माझं काय मी पाठवलं यांना हनीमूनला आमचे हे म्हणत होते कायला पाठवायचं आपल्या वेळा काय होतं का म्हंटल नाही पाठवू दे तेव्हा कुठं या ठोंब्याचं काय झालंय पळणं हल्लंय घरामध्ये आई मित्रांसमोर काय बोलती म्हणजे गोव्याला जाऊन तेच ऐकत बसावं लागेल मला ऐक ना बसते का जा तू लाडवून ठेवलं बॅगा भरायला घे जा पटकन कोणाच्या बॅगा अहो काय म्हणताय तुम्ही आई ते नाही म्हणतात ते म्हणतात ना रोहित भाऊजी बायको नाही म्हणते त्याच्या बायकोचा नंबर आहे काय तुझ्याकडे नंबर आहे फोन लाव अच्छा विचारू म्हणतो ठीक आहे आईचं समाधान आहे का विचारू हे असतो नॉट रिचेबल असतो बायको नंबर अगं ती झोपेत ना उठले तिचं काय ऐकते जरा बॅटरीला असं लावतो मनाचं समाधान हो जरा झोपले असं गा बसतेस का फोन लाव हॅलो रसिका हा ना वहिनी बोला की अगं रसिका मी काय म्हणते रोहित भाऊजी गोव्याला चाललेत ना त्याचं काय नाही ते काय झालं मला आई म्हणत होत्या की आता हे पोरं चालले तर तुम्ही बायका पण जा त्यांच्या बरोबर तेवढीच एक तुमची छान संगत होईल ना तर पण हे रोहित भाऊजी म्हणतायत की रसिका नाही म्हणतेय म्हणून ती नाही येते तर मी आधी कसं बोलले आधी तवा काही बोलताय ते उलट हेच बोलले मला की आम्ही बापे चाललोय तर तुझ्या बाई माणसाचं काय काम आहे तिकडं अगं धारा काय म्हणजे रसिका तुला काहीच प्रॉब्लेम नाहीये का यायला नाही मग ठीक आहे घे बॅग भरायला घे आपण निघूया यांच्या सोबत भरली बॅग काय केलंस चेन लावली बॅगची वहिनी काय ग कसली फास्ट आहेस ग हे काय करतेस अगं रिक्षा पण आली अगं ए कुठली रिक्षा आहे भाऊ बापानं तू रिक्षा ठेवली यायला निघाले हसतोस काय आलं का
ग झालं रसिका येते मी अरे येते नाही, तुमच्यासोबत. आई, अरे सगळे हे झालंय आता. नाही नाही काय झालं काय येते ना नाही अरे कशाला खूळ टाकलं तुम्ही त्यांच्या डोक्यात. नाही यायचं होतं त्यांना पण कोणालाच नाही यायचंय. तू कुठं आता एकटा जाणार आहेस त्याच्या बायकोला फोन लाव. आई, झोप अरे, अरे ऐका काय झालं मी ऍक्च्युली मी सांगणार नव्हतो पण तिला जलोफोबिया आहे. म्हणजे पाणी बघून कसं बसं करते ती. हो म्हणजे आमच्या तिकडे खानदेशात आहे ना पांजरा नदी आहे ना तिला अक्कलपाडा धरणातून पाणी सुटलं की हे बम पाणी येतो. ते पाणी बघून ओ माय ओ पाणी पाणी असं करून कुत्तेच पाण्यात ती. हो आणि मध्ये आम्ही तिकडे प्रकाशाला गेलो होतो ना तर तिथे तापी नदी बघून डायरेक्ट कुदली त्याच्यात. कसं बसावं आचाडलं तिला. हा आता एवढा मोठा समुद्र बघितल्यावर काय करेल ती. नको 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 आई असल्या नाही बायका नको. म्हणतायत तर जाऊ दे. नको ना. ते नाही म्हणतायत त्यांची बायको नाही म्हणणार. अरे ने हळूहळू तिची भीती कमी होईल ना ग. फोन लाव तू. बरं मी लावतो. अगं काय अगं तू टेलिफोन ऑपरेटर आहेस का लगेच फोन केला हॅलो हॅलो चेतू. हॅलो हॅलो अगं चेतू कशी आहेस. मी बरी आहे ना मावैनी. बरं ऐक ना मी काय म्हणते श्याम भाऊजी गोव्याला चाललेत ना. गोवा हो नाही तर कधी. वहिनी ना वहिनी तुमच्या आहे ना गैरसमज राहिलाय वहिनी. हा ते ना ते कॉन्फरन्स साठी चाललेत ना मालेगावले 4 दिवसाची तर कॉन्फरन्स आहे त्यांची. नाही नाही चेतू अगं तुझा काहीतरी गैरसमज होतोय. ते गोव्याला चाललेत आणि बरं एकटे नाही चाललेत हे मित्र मित्र चाललेत सगळे गोव्याला. हॅलो काय हॅलो काय हॅलो चाटा मारतास तुम्ही. नाही काय लाज वाटस का काही. अरे नाही ना नाही म्हणजे लाज नाही वाटस लाज सोडतीशी तुम्ही. अरे तसं नाही ना ग. कसं नाही मग कसं आहे कसं आहे मला काय बोलले तुम्ही. तुम्ही मालेगावला ते कॉन्फरन्स साठी चालले ना हा तिकडे जाऊ राहिले तुम्ही. मग आता समजते मला की तुम्ही गोव्याला चालले म्हणून. नाही नाही गोवा काय गोवा काय गोवा काय हा गोव्यावरून मालेगावला चाललोय. तुम्हाला पागल वाटस का मी. काही पण काय काय खुशाल चाटा मारू राहिले तुम्ही. अरे. नाही सवयच्या तुम्हाला चाटा मारायची. मला? हनीमूनच्या टायमाला पण ना तुम्ही असंच केलं बरं का. तुम्ही ना प्रेमाने मी तुमच्या डोक्यावर हात फिरवला तर बट्टा बिगच हातात येऊन गेला ना माझ्या. अरे जुनं कसाले काढस तू. मग नव काय काढू मी. अरे बापरे. अरे नवा माबी तुम्ही किडच पडस. मी किडा पडस. तुंतुन वाजाडी राहिनी तू. मी तुंतुन वाजड राहिनी. मी तुंतुन वाजड राहिनी. तुम्ही घडी या तुम्हाला दाखवते मी. नाही घडी या तुम्ही. चेतू ए मनी स्वीटू काय स्वीटू बिटू बोल नका बरं. गोवा आहे ना तर तिकडे म्हणजे हा 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 कॉन्फरन्सची डेट बदलली ना गो. कॉन्फरन्सची डेट बदलली तर म्हटलं काय करा गड्या तर म्हटलं सगळे मिळून गोव्याला जाऊ. म्हणजे नमा वहिनी पण येत आहेत रसिका वहिनी पण येत आहेत म्हणून तुला फोन केला ना. ते सांगा सगळे येऊ राहिले का. आधी सांगायचं ना तुम्ही. तू बोलू देते का. नाही ना तर बरं ऐका आपण घेऊन जावं लागेल बरं का. अर्धा तो दल्ला कशाला गे. कशाला म्हणजे एकटं काय करणार सांभाळणार कोण आहे त्यांना. पिचकून गेलं मग. बर आपल्याला घे आपल्याला पण सोबत घे. काय त्यांना जलपरी बघायची खूप इच्छा होती ती पूर्ण होऊन जाईल. जलपरी हा फक्त त्यांना सांग की जलपरी रशियन भाषेत बोलते म्हणून. सांग बाकी असतं तसं. ठेव फोन. चेतू झालं काय तुला काय कळतं काय कळतं तुला. झालं काय येते ना चेतू द्या फोन द्या. ऐका ना चला काय झालं येते आता काय भरायला घेते आई. ऐका पण काय विषय असा आहे की गाडी आहे 5 सीटर. आपण झाले आता 6 त्यात बॅगा. एवढं होणार कसं म्हणजे बाकीच्यांना कुठे टपावर बसू. काय आई कसं जाणार बाकीचे. कसे जाणार ग. खरं विचारच केला नाही हो. विषय प्रवासाचं कसं करायचं. चला कॅन्सल चला 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 चला. अगं तुझा तो भाऊ आहे ना इजू करतो तो ना त्याचं गाड्यांचं ट्रॅव्हलिंगचा. विजू दादाचं ट्रॅव्हलिंगचा स्वतःचा बिझनेस आहे. अगं नाही विजू दादाला विचारते. खूप बिझी आहे. ऐक माझं एक मिनिट ऐक ना. थांबा ना. हॅलो विजू दादा. हा ना मे बोल. ऐक ना विजू दादा काय झालं गोव्याला जायचंय तर ना 1 2 4 7 8 जण आहेत 8 जण. तर मग गाडी होईल का रे अरेंज एखादी. नाही का ना मी माझी गाडी नाशिकला गेली ग. दादा अरे मला जायचंय भाऊजींना जायचंय आणि भाऊजींचे मित्र आणि त्यांच्या बायकाच आम्ही कपल जाणार आहोत आणि एकाचे ते काका पण आहेत. अच्छा भाऊजी पण आहे. अरे भाऊजींना पाहिजे ते सांगायचं ना आधी. हा मग ते मग एक 14 सीटर गाडी आहे घेऊन जा. आहे ना 14 सीटर गाडी
गाडी नाही, विजय अरे ते मला नाही परवडणार भाव तुझा. ऐक तू, अरे खूप लागतो. भाऊजी तुमच्यासाठी काय पण डिझेल टाकाने घेऊन जा ना. बरं मग नाही बोलतोस का? ऐकू येत नाहीये का ते म्हणतात दादा बोलते पाठवतो गाडी ना मी पाठवतो. पाठवून दे चला. हा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. आता जाग मी काय बसले मी आले. ऐक ना मी काय म्हणते आता तुम्ही सगळे जातायत मी पण येऊ काय रे? अरे आईंचा विचारच नाही केला. मी एकटी बसून काय हाड मोजणार होईत. बरोबर येऊ काय? चाल गेलं तर कसं मंगेशीचं दर्शन होईल. मग येता येता वेतोबा होईल, सातोरीचं दर्शन सातोरी होईल. येताना कोल्हापूरवर नाही अंबाबाई करूया, अंबाबाई ज्योतिबा करूया आणि तिकडून खाली उतरूया, अंगणवाडीला जाऊया, कुणकेश्वरला जाऊया, गणपतीपुळे करूया, परशुराम मंदिरात जाऊया, सगळं करूया. चालेल मग जिथे पण सगळं फिरून व्हायला रे. चल मग बॅगा भरायला चला. बॅगा भरायला घेऊया चला. हे कसं आता कसं छान एक पिकनिक. चला मस्त पैकी कपल कुठे 90 आणि कुठे ओटी. चला आलात वरती, येतो तुला खाली. आता मला काय माहिती होतं असं होईल. मला बीचवर वाळूत बसायचं होतं. सगळं जग नीट दिसतंय, एकदम सगळं जग फिरायला लागलं. आनंद अनुभवायचा होता ना मला. मुळात आलात कशाला वरती? 5 मिनिटात येतो तुला खाली मी. तुझी 5 मिनिटं लवकर यायचं नाही मग. चला चला निघूया सगळे. वा हा चांगला प्लॅन झाला खरं तर. आई अरे तुम्हाला राहिले या हळूहळू आई. अहो एक मिनिट. अहो माऊचा विचारच नाही केला. काय ग? अरे काय माणसात. माऊच्या शाळेची सुट्टी होईल ना. माझ्या मुलीला अख्खं विसरलात तुम्ही. नाही नाही तसं नाही. आई ना बरोबर आहे. माऊच्या शाळेचा खाडा नाही व्हायला पाहिजे. मला एक बाप म्हणून असं वाटतं माऊच्या शाळेचा खाडा नाही व्हायला पाहिजे. पटकन चला. माऊची वर्गातली शिक्षिका आणि ट्युशनची शिक्षिका एकच आहे ना. हो समजून घेईल ना ती. माऊला हाक मार. अगं ए माऊला हाक मार पण त्यांची इच्छा. माऊ माऊ हो काय झालं? ए इकडे ये बाळा. आले. काय झालं? माऊ इकडे ये ग. आजीकडे इथे इथे. काय? माऊ गोव्याला जायचं का ग? चालेल. जायचं मंगेशीच्या दर्शनीला. आवडेल ना. जायचं आवडेल ना का आवडेल. शाळा नाही येऊ द्या. पण मॅडम जे आमच्या ते काही महत्वाचं शिकवतच नाही. तू नको ठरूस कळलं. शाळेत जायचा. पण मॅडमनी सांगितलंय देवस्थानाला जाऊन देवाला पत्र लिहायचंय. देवाला पत्र लिहायचंय. देवाचा पत्ता आहे तुझ्याकडे? काय? कंपोज देवाचं घर. बघितलं काय हुशार माझ्यावर गेलं. एवढंच आहे पण कशी चट चट बोलते. चट्टा चट्टा नाही बोलत, प्रमोशन बोलते. कसं बोलत रे? कसं बोलत? जायचं का गोव्याला? चल गोव्याला जाऊया, गोव्याला जाऊया. काय गोव्याला? वा 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 खूप भारी कॉन्सर्ट होती. तुम्ही खूप छान परफॉर्म केलं आणि मला आजीबाई तर फारच आवडल्या. हा सरसिक प्रसाद दा. बहारदार. खूप वर्षांपूर्वी पुण्यात एक खूप सुप्रसिद्ध कार्यक्रम होता. त्याचं नाव होतं रसिका तुझ्याचसाठी नावाचा. तर हा चेनचा आवाज आणि रिक्षाचा आवाज रसिका तुझ्यासाठी. बाकी विषय झकास. मला असं ते गोव्याचं अफेक्शन वगैरे कधी असं वाटलं नाही. अच्छा बर. काय त्या गोव्याचं एवढं अपेक्षण आहे रे या लोकांना. काय असतं तिकडे एवढं माहित नाही. वा वा बहारदार. वनिता काय कॅरेक्टर पकडलं होतं. अफलातून. म्हणजे गोव्यात हे लोक ज्या गोष्टीसाठी जातात ना ते मला इथे मिळालं तुझं कॅरेक्टर बघून. अशी झिंग आली होती तुझ्या कॅरेक्टर. फॅन्टास्टिक. वा 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 वा. बहारदार विषय, बहारदार परफॉर्मन्स. खूप मजा आली. मायरा तुझं खूप कौतुक. छोटंसं केलंस पण गोड केलंस. मज्जा आली. वंडरफुल. सई.
वने आजपर्यंत खूप म्हाताऱ्या साकारल्यास. तू प्रत्येक वेळेला वेगळं वेगळं काहीतरी करतेस, प्रत्येक वेळेला तू वेगळं शोधतेस आणि वेगळं तुला मिळतं. म्हणूनच तू या मंचाचं वादळ आहेस वने. भारी गेलीस ही पण आजी. मला फार आवडले आजीबाई. थँक्यू. सगळ्यांचे परफॉर्मन्सेस मस्त होते. व्हेरी नाईस. मजा आली. वा वा. आणि मग बनीनं पप्पी घेतल्यानंतर गुदगुल्या तुला जे झाल्या आम्हाला पण फार मस्त तो पंच. थँक्यू गाईज. आणि मंडळी याच बरोबर आजच्या भागात इथे वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही मात्र बघायला विसरू नका तुमचा लाडका कार्यक्रम अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा कॉमेडीची हॅट्रिक. नमस्कार मंडळी. मनोरंजनाच्या खाणीतून हास्याचे हिरे वेचायला आली आहे अर्थातच तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा कॉमेडीची हॅट्रिक. मंडळी आता आपण अनुभवणार आहोत मित्राच्या सल्ल्यामुळे होणारा प्रेमाचा कल्ला. चला तर मग हा कल्ला अनुभवण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत. विरोधाचा नवा व्यापार मांडवकरांचा मंदार आणि कल्याणची चुलबुली शिवाली परब यांना. काय भाई केस तर विंचर काय मुन्मयी काय चॉईस बीस आहे की नाही तुला? काय ओंकार झाली सगळी भापावगिरी करून झाले? झाली झाली झाली. किती वेळ इथे एकटा बसलोय मी. भाई आज व्हॅलेंटाईन डे आहे ना, पोरी आपल्याला सोडतच नव्हते ना. काय सांगतो? किती मुलींनी प्रपोज केला? प्रपोज मला नाही रे भाई, मला कोणच नाही भाई प्रपोज करत. मग व्हॅलेंटाईन डे ला लाल कवटी घालून आला असतं कसं होईल? पण ना भाई डेंजरच आहे. नाही रे भाई मला कोण नाही भाई प्रपोज करत. तुला माहिती आहे ना माझी लाईफ कशी आहे. ह्याची सेटिंग लाव त्याची सेटिंग लाव, कुणाचं ब्रेकअप झालं त्याचं पॅचअप कर किंवा कुणाला खांदा दे आणि स्वतःचाच खांदा वाला करून घे. तशी लाईफ आहे भाई. सगळे मला भाऊच बनवतात भाई. पण तुझं तसं नाही ना भाई. तू तर भाई चिकना माल आहे. ते कशाला बोलते? नीट बोल ना. मग चिकना माल आहे ना. तेच सांगतोय वांकार यार, तू भाई चिकना माल आहे ना भाई. पण भाई तुला जे व्हॅलेंटाईन डे ला वाटतं ना ते मला रक्षाबंधनला वाटतं. काय? कोणी पटकन येईल आणि राखी बांधून जाईल रे भाई. वाटत असते. ठीक आहे रे मंदार, एवढं कशाला टेन्शन घेतोय? भाई ज्याच्यासाठी आलो तेच विसरलो. नेहमीच आहे ते. भाई तुला सांगायचं आहे. काय? तुझी मजा आहे भाई. साक्षी भेटलेली कॉलेजच्या मागे. तुला कॉलेजच्या मागे साक्षी भेटली, यात माझी मजा कशी आहे? तसं नाही रे, साक्षी मला भेटलेली, ती बोलत होती शिवाली आहे ना शिवाली. कोण शिवाली? भाई शिवाली. कोण शिवाली? भाई शिवाली. अरे कोण शिवाली? भाई ह्याला सांग कोण शिवाली ते. अरे भाई शिवाली, जिच्या मोज्यातून पण गुलाबी वास येतो, जिचे केस गळून जरी पडले ना तरी त्या केसांचं पोरं ताईत बनवतात. शिवाली द परब म्हणजे ती वाली. अरे कॉलेज क्वीन म्हणजे आपल्या कॉलेजची सई तामणकर. काय? ती साक्षीला भेटलेली, ती साक्षीला सांगत होती की मी वांकारला प्रपोज करणार आहे. चल काहीतरी देईन एक काहीतरी आपलं बोलायचं. काय? शिवाली द परब कुठे, मी कुठे? आई कॉलेजची सई तामण मला का प्रपोज करेल? काहीतरी आपलं. अरे तुला का तसं पण आहे, तुला का प्रपोज करेल तो पण प्रश्न आहे. पण तसं नाही ना भाई, तू कॉलेजच्या एकांकिकेत लीड करतोस ना भाई. तुझा काम बघून भुलली ती, म्हणून ती तुला प्रपोज करायला येणार आहे भाई. खरं? खोटं सांगतोय? ए भाई याला सांग रे, मी खोटं बोलतोय काय? पण तुझं चांगलं आहे भाई. तू कसं कॉलेजच्या एकांकिकेत लीड बीड करतोस ना. माझं तसं नाही ना भाई. माझ्या वाटेला कुठले रोल? चोर, भांगारवाला किंवा फार तर फार काय काका, तुम्हाला काकी बोलवते बस. एवढं कितीतरी वर्षांनी मला भाई त्या दिवशी 4 वाक्य मिळालेली माहिती आहे. पण तुझं तसं नाही ना भाई. तू चिकना माल आहे ना भाई. तू कॉलेजच्या एकांकिकेत लीड करतो म्हणून ती तुला प्रपोज करायला येणार आहे भाई.
लाजतोयस की थुकतोयस? नाही दोन्ही पण नाही रे. लाजत बिजत नाही मारीन. लाजत बिजत नाही. लाजत नाही. शिवाली तर परत मला प्रपोज करायला खरंच येणार आहे. खरंच येणार आहे भाई. आपण एक काम करूया काय? मग बोल ना भाई. मीच तिला आधी प्रपोज करून टाकतो. म्हणजे ती सरप्राईजच होईल. म्हणजे अरे मी प्रपोज करायला आलेलो आहे, मीच प्रपोज केला. सरप्राईज. आनंदी. मेंटल पाकी आहेस तू? सट्टाकिली आहे तुझी? म्हणजे अरे वाघ स्वतःहून तुझ्याकडे येतोय, तू कशाला ताडोब्यात जातोय बघायला? सांग रे भाई, याला कसं समजू? तू सांग ना, तू सांग ना. भाई ओंकार चौडा राहायचा. काय राहायचा? चौडा. चौडा ब्रॉड राहायचा. मला सांग, ती तुला प्रपोज करायला येणार, ती तुला काय बोलणार? आय लव्ह यू. तू काय बोलणार? आय लव्ह यू टू. हेच नाही बोलायचा. हेच सांगतोय चौडा राहायचा. अरे डॅशिंग राहायचा. बॉडी मधला जनावर आहे ना, तो बाहेर काढाय. ऍटिट्यूड सांगू नको रे, डायलॉग सांग. काय बोलतोय? बॉडी मधला जनावर बाहेर काढायचा आणि बोलायचा. काय अंतर कर भाई, आता नको करूस. मी तुला नजरेतून कधी पाहिलंच नाही, किंवा विचार करतो, किंवा सांगतो बघू अशी उत्तरं द्या. चल चल चल. मी नाही, शिवाली तर परबला सांगतो बघतो मी. इगोइस्टिक वाटीन माहितीये तिला. भाई रिलेशन मध्ये युगो गरजेचा असतो भाई. हो मग तू आता जर तिला मुठीत ठेवलंस ना, लग्नानंतर मग टेन्शन नाही ना. जुनी लोक सांगायची माहितीये ना, काय मांजर पहिल्याच रात्री वटवायची, म्हणजे दुसऱ्या दिवशी ते दूध प्यायला येतच नाही. पण मी काय बोलतो, मांजर प्रपोज करायच्या आधीच वाटवायची, म्हणजे ते तुला नख मारणारच नाही भाई. समजा तुझं ब्रेकअप झालं तर तू बोलायला मोकळा ना. मैं किधर आया था तेरे पास, तू आई थी मेरे पास, मेरे को गरज आहे, मेरे को गरज आहे असं करत तू सेफ भाई. हे असं मी बाप जन्मात बोलणार नाही. गरज आहे, गरज आहे प्लीज. आणि मला अजिबात वाट, मी असं मला वाटतं असं गुडघ्यावर बसून असं मस्त गुलाब बिलाब द्यावं इथे. इथेच तर चुकतं ना, जो गुडघ्यावर बसतो तो नंतर नाक घासतो. लक्षात ठेव भाई, झुकेगी वो, जी झुकली ती टिकली, पण जो झुकला त्याचा शॉट हुकला. म्हणून तू आता विचार कर, कसा राहायचा? चौडा राहायचा की असं राहायचा? या म्हणी कुठून आणतोस रे तू? कुठून आणलेस ह्या म्हणी? चिंतन भाई, चिंतन. चिंतन भाई, जगाचं मला माहित नसणार तर कुणाला माहित असणार भाई? तुला स्वतःच माहिती आहे का आधी बघ. वेगळाच अभ्यासक्रम आहे तुझा. अभ्यास तर माझा लय वेगळा आहे, पण साला मला कोण पेपर सोडवायला देतच नाही. चुकून जर मला कधी कोणी पेपर सोडवायला दिला ना, साप 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 4 सप्लिमेंट तरी लावीन भाई. तुझ्या सप्लिमेंट राहू दे बाजूला. माझा पेपर आहे ना आता, माझ्या पेपरचं सांग ना यार. तुझा तेच पेपर आहे. कसा राहायचा? चौडा. चौडा राहायचा. आणि ब्रॉड. अंदर का? अंदर का? जानवर. जानवर. हा. क्यू थकरी हो. एक रे, चल असं नाही बोलणार मी. हा लक्षात ठेव भाई, लक्षात ठेव. हा. शिवाली आली, शिवाली आली भाई, शिवाली आली. शिवाली. हॅलो शिवाली. हाय शिवाली, मी मंदार. साक्षी तुझी मैत्री. सवायची तिकीट. अरे वा. बसू? बस ना, इथे बस. नको तिकडेच बस. सॉरी, तिकडेच बस. मी इथे बसतो. नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. हॅलो ओंकार. हॅलो. खायला मागवूया काही? हा मला काय खायला? तुला मागव काय खायला हवं असेल तर. नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. कॉफी पिणार? टिपिकल. सॉरी, तू पी. अगे सँडविच? टिपिकल 2. तू एक काम कर, मसाला राईस मागव 1/2, म्हणजे एक्स्ट्रा छोलेची वाटी मिळते आपल्याला. मसाला राईस. ओके ओके, नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. बरं झालं तू भेटला मला. लाईक तुलाच भेटायचं होतं. अख्ख्या कॉलेजला मलाच भेटायचं आहे. तू पण त्यातलीच एक आहे. इट इज नॉट अ सरप्राईज फॉर मी. शिवाली. कडक 2 चहा दे रे. कडक 2. ऍक्च्युली मला सांगायचं होतं ओंकार की मी त्या दिवशी तुझी एकांकिका पाहिली आणि आय वॉज लाईक ओ माय गॉड. कॉंग्रॅच्युलेशन्स. सॉरी फॉर व्हॉट? कॉंग्रॅच्युलेशन्स. व्हॉट? माझा अभिनय तुला बघायला मिळाला. यू लकी. हे रावस, हे मच्छी आहे काय बाई? Yeah, and I feel like, oh my God, who is the boy? आपण ह्याला भेटलो पाहिजे. ऐक ना एकच. हा बोल काय?
नो प्रॉब्लेम. आय फील की मला तुला भेटलं पाहिजे आणि व्हॅलेंटाईन डे. शिवाली टू द पॉइंट बोल, वेळ नाही. ओके सॉरी, मी तुझा वेळ घेणार नाही फार, अँड आय एम सो सॉरी फॉर दॅट. आणि मला असं वाटतं की ओंकार, आय एम इन फॉल इन लव्ह विथ यू. काय बोललीस? ओंकार, आय एम इन फॉल इन लव्ह विथ यू. आय चौड राहायचं बाई, चहा दे रे. काय आय एम इन फॉल इन लव्ह विथ यू ओंकार. थँक्यू. हा, थँक्यू. थँक्यू. शिवाली परबने प्रपोज केलंय ओंकार तुला. तू आय लव्ह यू बोललीस, मी थँक्यू बोललो, ओके आहे ना? ओंकार, शिवाली परब, मी कधीच कोणाला प्रपोज नाही केलं. मी फर्स्ट टाइम प्रपोज करते. लाईक शिवाली यार, हर चीज का फर्स्ट टाइम होता है ना. आणि इट इज लव. मी तुला त्या नजरेने कधी बघितलेलं नाहीये शिवाली, प्लीज. ओंकार प्लीज, आय लव्ह यू. अरे शिवाली, किती वेळा सांगतेस, प्लीज डोंट. प्रेम काय असं माझ्यासाठी लगेच होत नाही यार, त्याला प्रोसेस असते. देखते अगर दिल ने चाहा, असं वाईब जुळली तर आपण बघू. लेट्स सी. ओंकार, शिवाली परब, like queen of the college, propose you. I like you. I love you. आणि तू मला वेटिंग वर टाकतोयस. ऑफ कोर्स यू आर ऑन वेटिंग, सो प्लीज वेट आणि वेट. Okay, fine. मंदार, मी जर तुला प्रपोज केलं तर तू मला आय लव्ह यू बोलशील की नाही? मला चालेल. बस काय मला चालेल. काय चाललंय तुझं यार मंदार? तू जरा 2 मिनिटं थांब ना भाई. नाही शिवाली ऐक ना. हॅलो, हाय शिवाली, असं काही नाहीये, असं काही खरंच नाहीये. मी उगाच होतं ते सगळं, सॉरी. हु आर यू? आय एम ओंकार राऊत. कोण? हु इज ही ओंकार? आय डोंट नो. ज्याला तू पहिल्यांदा प्रपोज केलास असा तो मी, ओंकार राऊत. ओ लाईक मगाशी जे मी तुला बोलले ते ओके. सॉरी. मला आधी तू आवडत होता, आता नाही आवडत आहेस. मंदार यार, समजव ना यार मंदार. हा भाई, ती तुला आता नाही आवडत आहे. मला नको समजावू, तिला समजाव जरा. शिवाली आय एम सो सॉरी. हे बघ, मी नाही म्हणालेलो नाहीये तुला. मी फक्त एक असं जरा लिसन ओंकार, मला जो ॲटिट्यूड दाखवतो ना त्याला मी कच करते. काय करते? कट करते. कच करते. या बेबी. आणि मला असं वाटलेलं यू आर गुड आर्टिस्ट. मला खूप प्रेम झालेलं तुझ्या कलेवर. पण कोणीतरी बरोबर बोललं, आर्टिस्टला खूप माज असतो. माइंडी कम हिअर. बेबी कम हिअर. तुझं फिक्स आहे? माझा फिक्स आहे. मी तर करिअर सोडायला पण तयार आहे. करिअर सुरू झालाय. सोडतोयस ते? थांब ना ओंक्या भाई, तू समजून घे ना भाई. पेपर फुटून स्वतःहून माझ्याकडे आलाय. मला लिहू दे ना भाई जरा. नाही भाई ओंकार, थँक्यू आणि सॉरी. मंदार, तू आमच्या दोघांमध्ये घुसू नकोस आधी. एक्सक्यूज मी, तू आमच्या दोघांमध्ये घुसतो प्लीज. गेट आउट. शिवाली नको. गेट आउट मंदार, प्लीज गेट आउट. कम हिअर. गेट आउट. कम हिअर. मी इथे काहीतरी खायला माग. खायला? ए भाई, दोघंच आहेत. सगळ्यांना माझ्याकडून पार्टी भाई. एवढं म्हणजे सिद्धिविनायकच्या बाहेर जे बसतात ना, त्यांना पण माझ्याकडून पार्टी. त्यांना पण फ्री जेवण वाटणार मी. माय गॉड, आय लव्ह इट. काय लव्ह इट शिवाली? काय याला पैसे कुठून आणणार आहे विचार आधी. पैसे भाई याला सांग. गपरे, लोन काढेन मी. मंदार के राज्य में कोई भूखा नहीं रह सकता. गपरे, थकलेल्या KGF. शिवाली, आय एम खरंच आहे ना, ह्याला काहीच माहित नाही अगं. हा भपावगिरी करण्यात गेलं ह्याचं आयुष्य. ओ माय गॉड. 1 वाटी छोले एक्स्ट्रा मिळेल म्हणून मसाला राईस 1/2 मागवणारा तू नको सांगूस.
तुला कळणारच नाही दानधर्म काय असतो. ओके डोनेशन काय असतं. मंडी प्लीज खायला मागव. गेट आउट. गेट आउट काय ह्याला कळणार आहे दान धर्म. ह्याला कळणार आहे दान धर्म. शिवाली अगं एक समोसा पाव 1/3 खातो हा ह्याला कळणार. ते पण कॉन्ट्री काढून भिकाऱ्याला 10 रुपये देतो आणि 9 रुपये परत घेतो 3 पत्ती खायला. याला कळणार दान धर्म. एक मिनिट ओंकार, तू ज्या नजरेने बघत नाहीस ना मला त्या नजरेने ऍटलिस्ट बघतो तरी तो. मला कळलं ना. पहिल्यापासून तुला त्याच नजरेने बघतो. कॉलेज पासून तेव्हापासून मी तुला झाडी देतो भाई. कारण ह्याची नजरच तशी आहे शिवाली. तो सगळ्यांना त्याच नजरेने बघतो. तू मला पण त्याच नजरेने बघ. तू सांग तू बोललास मला चौडा राहायचा म्हणून मी सगळं केलं ना. सांग ना यार. हे पण मी काय पण बोलेन. तू माझं सगळं कशाला ऐकतो. जो भाई पेपरलाच बसला नाही तू त्याचा पेपर कॉपी कशाला करतोस मला सांग. म्हणी थांबव रे मंदार जरा थांबव. एक्सक्यूज मी लांब राहा. मारे ना तुला मारेन असला. मला हे कळलं पाहिजे गाईस काय चालू आहे. हे काय तू सांगितलं म्हणून व्हॉट इज दिस. शिवा लांब प्लीज लांब. शिवाली मी खरं सांगतो तुला. मी तुला होच म्हणणार होतो. मी तुला आय लव्ह यू मी तुला प्रपोज करायला येणार होतो. पण हा मला म्हणाला असं काही करू नको चौडारा वगैरे म्हणून मी ते केलं. आई शपथ. नाही याची शपथ मी नाही बोललो. नाही शपथ नाही बोललो. गप नाही खरंच शिवाली असं होतं. हो शिवाली. ओके फाईन. मग तर आता तुझ्यासारखा बॉयफ्रेंड जो स्वतःचे डिसिजन्स घेऊ शकत नाही मित्राचा ऐकून डिसिजन घेतो असा बॉयफ्रेंड नकोच आहे मला. मंदार टेल हिम गेट आउट. यू आर सच अ लाईफ सेव्हर बेबी. थँक्यू सो मच. थँक्यू. ती बोलते भाई गेट आउट. मंदार यार तुला काहीच वाटत नाही काय रे. नाही रे नाही मला नाही काय वाटत. मला माहिती आहे मी चुकलोय पण मला खरंच काय नाही वाटत. तुझी शपथ सांगतो भाई. मी ह्याची पण शपथ घेतो मला खरंच काय नाही वाटत भाई. भाई कोणतरी बोललाय ना ब्लाइंड मागतो डोळा देव बोलतो भाई गॉगल घे मजा कर. तसं झालंय भाई माझं. मला खरंच काय नाही वाटत. मंदार काल आलेल्या मुलीसाठी तू 3 वर्षाच्या मैत्रीवर धार मारतोयस. धार मारतो भाई. मी खरंच धार मारतो. मंदार प्लीज. हा नाही सॉरी. शिवाली विल यू विमान. एक्सक्यूज मी मूर्खा. विल यू बी माइन असतं ते. आणि असू दे ना. मला चालणार आहे. शिवाली नाही मला ह्यांनी मगाशी सांगितलं की जो गुडघ्यावर बसतो तो नाक घासतो आणि आता स्वतःच करतोय. अरे काय पण सांगतो शिवाली सारख्या मुलीसाठी मी गुडघ्यावर काय पाई लोळायला तयार आहे. शिवाली आय लव्ह यू शिवाली. आय लव्ह यू शिवाली. गपरे. आय लव्ह यू शिवाली. गपरे. लोळतोय हा मूर्ख माणूस. लोळतानाचा पोट दिसतंय अख्खं. लोळतोय मला. एक मिनिट. पोट आहे ना जिम करून कमी करता येतं पण माज कमी करता येत नाही. मला तो उतरवायचा आहे तुझं कळलं ना. ओ माय गॉड दिस इज सो रोमॅन्टिक मॅडी. सो रोमॅन्टिक. नाही ना शिवाली सॉरी ना यार. शिवाली खरंच सॉरी ना. मी त्याचं ऐकलं ना इथेच मी चुकलो. मी नाही ऐकायला पाहिजे होतं खरंच. आय एम सो सॉरी. ओ माय गॉड. आता तुला तुझा मित्र फालतू वाटतोय तर फालतू वाटतं मग कशाला ऐकलं बघाशी तू. पण तूच बोललीस ना मगाशी तुला आवडलं नाही ते. कारण ते तू केलंस ना ओंकार. पण तो तुझ्या चांगल्यासाठीच सांगतो ना. त्याचा खरेपणा दिसत नाही तुला. तुझा खोटेपणा बघ ना प्लीज. ते कॉम्प्लिकेटेड असतात यार पोरी. ओ माय गॉड. आता मुली कॉम्प्लिकेटेड वाटायला लागल्यात. मला तर अजिबात मुली कॉम्प्लिकेटेड वाटत नाही. मी खरं सांगू मला तर मुली लय सिंपल वाटतात. कसं आहे ना ओंकार रिलेशन मध्ये इगो नाही आणायचा भाई. बरं चुकून समजा इगो आला तर त्याला बोलायचं इगो. तू तोंडी आहेस तू. एक्सक्यूज मी ओंकार. यू आर सच अ जेंटलमॅन मंदार. जेंटलमॅन कसला. काही जेंटलमॅन नाहीये तो. मूर्ख आहे तो. मूर्ख. एक मिनिट. माझ्या बॉयफ्रेंडशी असं बोलायचं नाही प्लीज ओंकार. कधी झाला बॉयफ्रेंड. नवरा आहे मी तिचा. नवरा तिचा मी नवरा आहे. प्लीज गेट आउट. शिवाली येस. तू आणि मी आता मंदिरात जातो लग्न करतोय. लगेच मधुचंद्र टेन्शनात नाही. मधुचंद्र ए गपरा. ए अजून आलेली मागवलेली कॉफी पण आली नाहीये अजून. आणि हा मधुचंद्र वगैरे बोलतोय. हा खूप घाई करणारा. ऍटलीस्ट तो कमिट तरी करतोय मला काही गोष्टी. व्हॉट अबाउट यू ओंकार. यू छपरी. मी छपरी नाही. आर छपरी. मी नाहीये छपरी शिवा. अगं मी खरंच कमिटमेंट देणार होतो पण हा बोलला मांजर पहिल्या रात्रीच लटकवायची काहीतरी बोलला तो. वटवायची. गाईस का मांजर क्यूट असते प्लीज. करेक्ट आहे भाई. मांजर क्यूट असते भाई.
मांजरला गोंजारायचं, प्रेम करायचं, उलू बस याच्यावर बस. सगळं व्यवस्थित करायचं. बाई. मांजरीच्या बोका मारलास तू माझा. याला सांग. गपरे. थांब 2 मिनिट मला कळलं त्याला काय बोलायचंय. बाई ओंकार, मी तुला एक रिक्वेस्ट करतो. आमच्या दोघांच्या लग्नात चन्ना मेरे या गाण्यावर नाचशील? काय ना भाई, माझं ना स्वप्न होतं. माझ्या बायकोच्या एक्सनी ना माझ्या लग्नात चन्ना मेरे या गाण्यावर नाचायचं. त्याच्या नाकावर टिचून मला बाबा लग्न करायचं. विकृत आहेस रे. खरंच आहे भाई, विकृत आहे. नीच आहेस नीच. मला पण ना भाई आजच कळलं मी नीच आहे. खरं सांगू भाई, नीचपणात ना वेगळीच मजा आहे रे. आणि मला हा नीच चालेल, पण तुझ्यासारखा हलकट माणूस नको. मंदी, येस, हॅपी व्हॅलेंटाईन डे बेबी. हॅपी व्हॅलेंटाईन डे, हॅपी व्हॅलेंटाईन डे. बाय ओंकार, हळदीला ये. वा वा वा, खरोखरीच कल्ला केला तुम्ही. खूप मजा आली, मस्त. प्रसादा. वा, अफलातून. फारच मजा आली. मंदार, तू इतका कमाल डेव्हलप होत चाललाय दिवसेंदिवस. फक्त मी बोलत का नाही की मला भीती वाटते तू म्हणशील याला सांग म्हणून. म्हणून मी आपलं तुला सांगितलं. वा, ओमकार, स्किट सुरू झालं तेव्हा मला वाटलं तुझं सुरुवातीचं एक तुझं नेहमीच असतं तसं काय असेल, मी त्याची वाट बघत होतो, पण ते काही आलं नाही. म्हणजे वेगळ्या झोनचं स्किट होतं, पण मी त्याची वाट बघत होतो. म्हणजे तू ते किती सुंदर करतोस हे लक्षात घे. हे या निमित्ताने मला तुला सांगायचं आहे. तुझा नेहमीप्रमाणे उत्तम परफॉर्मन्स. आणि मला असं वाटतं की मंदार, नंतर तू जे केलंस ना की आहे मी नीच, मला असं वाटलं क्षणभर खूप आवडलं मला. मला असं वाटलं की मी प्राजक्ताला रिक्वेस्ट करावी पुढच्या एपिसोड पासून खट्या मिश्किल रुबाबदार मध्ये काढ नीच टाक. आवडलं मला. फॅन्टास्टिक. फारच मजा आली. बहारदार. कॉलेजची सई ताम्हणकर. व्हेरी एंटरटेनिंग परफॉर्मन्स. मँडी, मी पहिल्या दिवसापासून बोलते आणि ते आता घडत चाललंय हळूहळू. मला खूप मजा येते तुला असं बघताना. आधी तुझी झलक दिसायची, मग आता तू जास्त वेळ दिसू लागलाय स्टेजवर. अँड यू आर किलिंग इट. सो कीप इट अप. मजा येते तुला असं बघायला. राऊत, खूप मस्त. मला असं वाटतं की खऱ्या आयुष्यात तू म्हणजे ही सिच्युएशन येत नसल्यामुळे तू एवढा एन्जॉय करत असशील या मंचावरती. शिवा, खूपच भारी, खूप मजा आली. मंडळी, सेलिब्रिटी समीर चौघुले आज आलेले आहेत त्यांच्या डेंटिस्टकडे. चला तर मग हास्याची दंतकथा अनुभवण्यासाठी सज्ज होऊया आणि त्यासाठी स्वागत करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांचं. का नका हळूहळू नका असं करू. काय मारा, विचारवंताची पोज मारा. आईन्स्टाईन मोठे. डॉक्टरकडे आलोय ना, पेशंट आहात ना, जरा असं बसा ना. ए मोठे शोध लावणार आहेत काहीतरी आता. शिक्षकच आहेत ना, जसं काय अर्थशास्त्राचे. इंडोकास का तू? अरे माझी दाढ दुखते आज म्हणून मी हात ठेवलाय. का विचारवंताची पोज नाही मारले मी. ठीक आहे, हाय हाय, ठीक आहे. लवंग देऊ का तोंडात ठेवायला? म्हणजे काय समजायचं, हो की नाही? स्पष्ट बोलता येत नाही. मोठ चालू दुखतंय तुला कळत नाही का? मुद्दाम करतेस का? 4 लोक बघताय जरा सांग जरा इकडे. आणि लवंग नको देऊस. 50वी लवंग होईल आता दिलीस तर दिवसातली. दोन्ही साईडनी ड्रॅगन होईन मी. कळतंय का तुला? शाब्दिक कोट्या करा. इथे मरतोय माणूस तरी शाब्दिक कोट्या करायच्याच आहेत. कॉमेडी पाहिजे सगळीकडे. कॉमेडी शोधा. इथे कॉमेडी शोधा. मगाशी तो गाल धरला होता. हात होता ग. हात दुखतो तर हात धरणार ना उगीच. काय मी काय कॉमेडी करू का काय बाहेर? मरद मारो. लाडो
दाडो दुखतो दात घासो अच्छा आळस कचो 2 वेळ कायचं पाहिजे ना 2 सकाळी करचो आळस 1 वेळ मंजन नाही दुखतो मधुछो ना नर्स ना ती काय राजस्थानी वाटली चेहऱ्यावरून आणि तू पण अच्छा हे काय करते काय कळतं तुला त्यातलं सॉरी हा सॉरी असं बोलतोय काय करतोय बोलायला लावू नको हे बिंडोकपणा कमी कर जरा आयुष्यात असताना ऐका ना तुम्ही प्रॉपर्टी फिक्स डिपॉझिट सगळ्यावर नॉमिनी केलंय ना मला मी मरणार नाही दाढदुखीमुळे जिवंत आहे कशाला सांगतेस हे सगळं करायला थांब ना मरणाबद्दल नाही बोलायचं ओ हो अगं दुखला ग बाई दुखला यार जा ना यार दुखला तुला सांगतो नको करू हे गाप तिकडे हॉस्पिटल आहे शांत जोरात मला मारले मरणाबद्दल बोलताय तुला उगीच घेऊन आलो मग सोडून द्यायचं का सगळं माझं गप्प बस बोलते मला कंटाळा आलाय मला तुमच्या दाढदुखीचा खरंच सांगते तर 2 महिन्यांनी कशी दाढ दुखते हो तुमची असं वाटतं ना कधी त्या जबड्याचं बोळकं होत आहे ना वाट बघतेय मी काय बोलतेस तू बोळकल्याची वाट बघतेस मी म्हाताऱ्याची वाट बघते तुला अक्कल आहे बरं पडेल नुसती कवळी घेऊन येता येईल ना इकडे कवळी घेऊन म्हणजे काय मग कवळीचं काय करणार कवळी घेऊनच जावी लागेल तुला मला 4 चौकात फिरवावं नाही लागणार मला मग बरं पडेल जरा बरं पडेल जरा कट 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 नुसती 4 चौकात घाणेरडे आवाज काढ मुच्छी मुच्छी दुखलं का भावला सॉरी बसा लागलं ना ह्याच्यात बांध कर आपण किती वर्ष कॉलेज नंतर हाच दिसतीस तू कशी तू घरात बसलो कशी काय इकडे अगं मी माझ्या मिस्टरांचे रिपोर्ट दाखवायला आले होते मी पण यांनाच घेऊन आले बस ना उठा ना जरा उठा ना कशी मला लागलं इकडे दाट पेशंट म्हणून बसलोय इकडे मी कधीतरी स्त्री दाक्षिण्य दाखवा ना उठा ना असू दे त्यांना त्रास होत असेल तर असू दे त्रास कसला काय पाय मोडलाय का त्यांचा दाढच तर दुखते जरा थांबा ना बस तू कशी आहेस तू एक्सक्यूज मी अक्रोड खाणार का अक्रोड अक्रोड काय असतं अक्रोड नाही हो मला नको तसंही मी आणलंच कुठे अरे मग मला कशाला विचारताय तुम्ही अरे काय गंमत डेंटिस्ट समोर तुम्ही अक्रोड मला विचारताय जरा शांत बसा प्लीज अक्रोड म्हणे ए ईशा हे तुझे मिस्टर आहेत ना कॉमेडी ऍक्टर ना हे हो ना भोग म्हणायचे नशिबाचे आता काय भोग काय त्यात कॉमेडी ऍक्टर तर भोग काय हा काय बोलतो त्या 4 चौकात जर ओळखलत का तुम्ही हिला ओळखलं अहो कॉलेजची मैत्रीण माझी ओळखलत का नमस्कार भाऊजी मृच्छकटिका भिसे कॉलेज मधली माझी बेस्ट फ्रेंड मुर्चीकड बाय आठवण मला ए यांच्या उच्चाराचा प्रॉब्लेम आहे का ग हो ना ग तरी कसं दुकान चाललंय काय माहिती जरा दुखतंय म्हणून असं मी बोलतोय ना एरवी मृच्छकटिका म्हणता येतं मला तेच सांगतोय मी बोलायचं थांबत नाही खूप त्रास होतोय ना विनोदी ऍक्टरची बायको म्हटल्यावर काय करणार ग नाही ईशा ए अगं भाऊजींना दाढ दुखते खूप त्रास होतोय ना ऐक ना जरा तू ऐक सांग काय हो भाऊजी अचानक दाढदुखी झाली का अचानक कसली ग यांच्या सांगात मस्ती आहे काल छान कालपर्यंत एकदम धडधाकट होते रात्री पाहुणे आले होते ग छान आईस्क्रीमचा टब घेऊन आले जिभेवर ताबा नाही ना घेतला टब अख्खा चावून चावून आईस्क्रीम खाल्लं माहितीये माझी भाची मंजू आठवते तिचा मुलगा आहे बंटी त्याचं आईस्क्रीम सर्दी होईल म्हणून त्याचंही घेऊन चावून चावून खाल्लं मग काय होणार सांग मला दाढ नाही दुखणार एक्सक्यूज मी म्हणजे आधी तोंडात ते छान असं घोळवायचं असं आणि मग गिळायचं मग विस्कीची मजा बघा किती छान अरे हा माणूस का बसला इकडे मला काहीच झालेलं नाही हा का बसला इकडे व्हिस्की बद्दल नाही आईस्क्रीम बद्दल अरे यार तुझ्या कशाला बोलते हे 4 चौकासमोर मला हेच कळत नाही तुझं शांत बस जरा आईस्क्रीम मुळे झालंय तर झालंय काही आईस्क्रीम मुळे झालेलं नाहीये हे काल 2-3 वेळा तिचं कोपर लागलं जोरात तिकडे त्यामुळे दुखायला लागलं माझा कानासकट सगळे नसा दुखतात माझ्या सुजलेली होती खरं सांग कोपर लागलं होतं काही बोलू नका उगाच 4 चौकांसमोर तिकडे गाप सॉरी गाप असंच करतात गप्प बसा ना जरा काही बोलू नका
काय करायचं मी सांग. कंटाळा आलाय ग मला दाढदुखीचा यांच्या. खरंच सांगते. आजचं नाहीये आणि हे लग्नापासूनच आहे. काय सांगते? तुला सांगते, आमच्या घरात कापूर आहे ना, देवासमोर कमी, यांच्या दाढेखाली जास्त जातो. अति नाही करत आहे मी. मला तर वाटतं घोडा घेताना आपण दाढ चेक करून घेतो ना, हो नवरा करताना पण दाढ चेक केली पाहिजे. त्रास होतो माहितीये तुला. घरी जाणं आत्ताच्या आत्ता लंगडी घालत घरी जाणं. कशाला थांबले तिकडे तू. त्रास होतोय स्वतः. गरज नाहीये तुझी इकडे. मला जाऊ दे ईशा, जाऊ दे जाऊ दे. घरोघरी मातीच्या चुली. अगं आमच्याकडे काही वेगळं नाहीये. आमचं हे पण सतत पडत असतात ग. काय सांगते. पडले, हात फ्रॅक्चर आहे आता. तो त्याचाच रिपोर्ट दाखवायला आले. हा कुठला डॉक्टर आहे नक्की. अरे हाडाचा डॉक्टर आहे की काय. हा डेंटिस्ट. चिडतात भाऊजी. हे डेंटिस्टच आहे. इकडे दाताचे रिपोर्ट घेऊन आलेत, पण वरती ऑर्थोपेडिक डॉक्टर आहेत ना, तिकडे नंतर जाऊन हाताचा रिपोर्ट दाखवणार. एक्सक्यूज मी, ऊस खाणार ऊस. मला माहिती नाहीये तुमच्याकडे. नाही नाही आहे ऊस माझ्याकडे. ऊस आहे तुमच्याकडे. हे घ्या, दातासाठी चांगला असतो. अरे हा कोण माणूस बसलाय इकडे. त्याचा संबंधच नाहीये हा डेंटिस्टशी. कशाला बसलाय. वेगळ्या ग्रहावरचा माणूस आहे का. गो इन द साइड. बैठे बैठे चले चले. आमचा नंबर कधी येतो बघा. चिडेल ना ती. 4 लोक सांगितलं ना. दुखताय ना, दाढ काढली आहे ना, टाके पडला तरी हसता. हसू नका. समीर चौगुले. अरे देवा, इकडे पण आलं का माणूस. डोक्यात तू मला हसू. इकडे काय काय. सॉरी दात दुखतोय तरी कळ नाहीये का तुम्हाला. या माणसालाच टीव्हीवर बघताना हसता हसता थोबाडावर पडलात आणि टाके पडले ना, तरी अक्कल येत नाहीये का तुम्हाला. त्याला बघितलं तरी हसायला येतं. कशाला हसवता. कशाला हसवता कशाला तुम्ही यांना. हा काय प्रश्न आहे. नाही ना, म्हणजे टीव्हीवर माकड चाळ करतात ते काय कमी आहेत का. दाढ दुखते ना त्यांची, नका ना हसवू. म्हणजे हे बघा, मला तुमच्याबद्दल असं हे काही नाही, माझा काही राग बिग नाही हो. शेवटी काय तुमचं माकड चाळ तुम्हाला करावेच लागणार ना. पोटा पाण्याचा प्रश्न आहे तुमच्या. तुमचं काम आहे, तुम्हाला करायला लागणार. पण ह्यो बिंडोक माणसाला अक्कल नाही. याला कळायला नको का. दिवस रात्र आपल्या समीर डोक्यात जातो तो. बघितलं. शांत. कसे आहे असं आहे. कधी बाहेर पडले ना की असं ऐकावं लागतं मला. कोणी चांगलं बोलत नाही यांच्या. यार हे खूप झालं. तुला सांगते, एका विनोदी ऍक्टरची बायको असणं म्हणजे भोग आहेत. भोग. कवीच्या बायकोचं काही वेगळं नाहीये. काय ते मला ऐकायचंय. नाही जाऊ दे. मला ऐकायचं. कविता बायकोचं काय ते मला ऐकायचं. मला भाऊजी सोडा ना विषय. असू दे ना. हे कळत नाही. विषय सोडा. ईशा एवढं नाही का तू अति बोलतेस. भाऊजींचे काही फॅन नाही आहेत का. काही फॅन नाही म्हणाली ती. आहे ईशा माझी भाची आहे. चल ग. आहे भाऊजींची खूप मोठी फॅन आहे. खरंच. मी तिला व्हिडिओ कॉल करू. कर ना. विचारतेस का. खूप आनंद होईल तिला. प्लीज कर. ऐका प्लीज कर. आता नको माना. भाऊजी तिला आनंद होईल. असं घेऊन बरं नाही ना. माज कमी करा जरा. माज सेलिब्रिटी नाही आहात तुम्ही एवढे मोठे. अरे पण असं नको गुरु. मला सारखं ना इकडे. हे बघा स्किटा बघत बसली. दात दुखतात त्याचं काय नाही. स्किटा बघत बसली. अरे माझा काय संबंध. चिहू माझ्याबरोबर कोण आहे माहितीये का. हे बघ. ओळखलं का. भाऊजी हाय करा ना. भाऊजी अरे इथून नाही दाखवू शकत एवढं. भाऊजी हो भाऊजी ती तुमची खूप मोठी फॅन आहे ना. तिला तुमचा तो डोरबेलचा आवाज काढ नका. पुचपुच करा ना. हे नाही करू शकत. ईशा मला ना खूप त्रास होईल त्याचा. डोळ्यापासून इथे सगळं सुजलंय माझं. नका न करू. म्हणून तुमचे फॅन होत नाहीत असं वागता तुम्ही. फॅनशी डोळ्यातून सुजलाय का. एक मिळालाय फॅन. फ्लोर मॅट वाजवा. कुठली फ्लोर मॅट वाजवा. डोरबेल आहे ती. फ्लोर मॅट काय ही आधी कळत नाही. बिंडो कार. प्लीज. अरे यार हे नाही करू शकत मी. ऐक प्लीज करा ना भाऊजी. तिला मज्जा येईल. अरे सगळं त्याचं ना कोऑर्डिनेशन हे आहे ना. मला इथून सगळं पोटात घ्या. पोटाचा काय संबंध आहे. पोटाने कसं वाजवतो. जरा तुम्ही सगळीकडे कॉमेडी करते. थांबा जरा तुम्ही. हे नका बघू माझ्याकडे. तुझी बायको तर शिव्या घालते. ठीक
ठीक आहे भाऊजी, नसेल जमत तर नका करू. ऐक ऐक तू काय, हो भाऊजी 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 दत्तू मोरेचा डान्स बघायचा तिला. माझ्याकडून कशाला दत्तू प्लीज प्लीज करा ना भाऊजी. स्वतःच जमत नाही तर दुसऱ्याचं तरी करा. पाया पाया पडते तुमच्या. अगं माझं हे सुजलंय म्हणून जमत नाही, एरवी मला जमतोय. पटकन करा ना भाऊजी पटकन. चला पटकन करा. थांब जरा, मला खरंच नाही जमणार. करा ना. ऐक ऐक, माझी दाढ दुखते, मी चाललोय समोरच्या चांगल्या डेक्टीज कडे दाढ काढायला. काम कर, यांना थांबवून ठेव. ज्यांना थांबायचंय त्यांना थांबू दे, ज्यांना जायचंय त्यांना जाऊ दे. ओ डॉक्टर, अहो माझं बघा ना. अरे तुझं काय बघाय, तुझ्या काय बघायचंय इथे? माझं बघू तुझं बघू. काय दाढ अख्खी किडली आहे तुझी दाढ. ऐक, माझ्या बरोबर आहे, आपण समोरच्या चांगल्या डेंटिस्ट कडे जाऊ. ये बघायला खूप दुखते डॉक्टर. सॉरी सॉरी चुकले. नमस्कार, हे ऍक्च्युली कालपासून काय झालंय? यांना थांबवून ठेव, कोणी गेलं तरी चालेल, यांना थांबवून ठेव. मी आलो चांगल्या डेंटिस्ट कडे. चल रे. वा वा वा, परफॉर्मन्स तर कमालच होता. पण मला असं वाटतं की दादाच्या स्पोर्टिंग स्पिरिटसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजूया. स्वतः लेखकाने काय काय लिहिलं होतं, एकही फॅन नाही वगैरे वगैरे. काय तू कमाल आहेस दादा. बघा हा सरसी काय म्हणतात प्रसादा. मरद मारो म्हणालीस तिथे म्हणजे मी संपलो होतो तिथे. म्हणजे का असं बोलेल ती अचानक असं? एका मराठी माणसाची बायको असं अचानक का बोलेल? इलेरियस होतं, इलेरियस. आणि मला चेतना, मला तुझ्याकडनं जाणून घ्यायचंय काय दुःख आहेत कवीच्या बायकोची. झालं पाहिजे. नाही सांग ना. अरे वा वा, भारदार. आणि प्राजक्ता म्हटली ते खरं आहे. सम्या स्वतःवरच असं लिहिणं की काही जमत नाही त्यांना वगैरे, हे अशक्य आहे. आणि बाकी सगळ्यांची साथ पण फार सुंदर होती. मजा आली, खूप मजा आली. हे छान होता रे. मस्त परफॉर्मन्स होता. नेहमी इकडे तिकडे नजर पडली तर घडणारी घटना आहे. खूप रिलेट मी यासाठी केलं कारण मी स्वतः, मला आज टचवूड पण दाढेचं दुखणं कधी आलं नाही, पण एकदा एक बारीक दाढेचं दुखणं आलं आणि मला असं झालं की काढून टाकूया. आणि मी जाऊन एका वेळेला 4 दाढा काढल्या एका सिटिंगमध्ये. आणि मला कोणी सांगितलंच नव्हतं की कसं असतं, काय असतं. नंतर जो गॉडफादर झाला होता, फिमेल गॉडफादर, वा मजा आली त्यांनी. पण हे मी खूप जास्त रिलेट केलं. अजून एक रिअलायझेशन झालं की आता सोसायटीला, समाजाला, लोकांना एक गोष्ट लक्षात घ्यायची खूप गरज आहे की कुठलाही कलाकार, मग तो ॲक्टर असू दे, म्युझिशियन असू दे, कोणीही असू दे, हा पहिले माणूस असतो. हे कधीच कोणी विसरता कामा नये. आणि मला असं वाटतं की ह्याच्यातून तो संदेश खूप छान पोहोचेल लोकांपर्यंत, अशी मी आशा करते. मजा आली. वा वा, सही सही, वा वा वा. मंडळी, एक घरमालक आला आहे त्याच्या भाडेकरूंकडे घराचं भाडं वसूल करायला. चला बघूया यात आज कोण कोणाची पावती फाडताय ते. तेच पाणवडी मंचावर आमंत्रित करूया अर्थातच रत्नागिरीचे रत्न रमेश बेटकर आणि प्रथमेश शिवलकर, कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम आणि कोळीवाड्याची रेखा वनिता खरात. प्रसाद काय झालं? अरे कौरे टेन्शन आहे मला. काय झालं अरुण? हे वचने
घर भाडं मला देत नाही. मी जेव्हा येतो तेव्हा काहीतरी कारण सांगतात, मला घर भाडंच देत नाही. घर भाडं नाही दिलं तर बायको मला जेवायला देत नाही. एकदा तर तिने डायरेक्ट म्हणा बनियन सकट खुंटीवर अडकून टाकला. दिवसभर खाण्यापिण्याचे सगळेच वांदे झाले रे. पण आज ते काही नाही. आज मी घर भाडं वसूल करणार म्हणजे करणार. रे दरवाजा उघडा ठेवला. आता बघ काय करायचं. कोण बेजबाबदार आहे. दरवाजा उघड झोपल्यात बसर तुमच्या रमात झोपल्यात बसर डॉली 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 म्हणून खेचशील वाचर. मी डॉली आहे. डॉली आहे मी. नाही मालक मालक तुम्ही खरंच आलाय. खरंच आलं म्हणजे तुला काय वाटतं वाचर. मी तुमच्या स्वप्नात आले. हा काय हा 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 घर मालक आपल्या स्वप्नात आलेत. मालक तुम्ही आमच्या स्वप्नात आलात. पण काय फार फोरून वाचर काय पण बोललात तर. अरे माझी किती इच्छा आहे की लोक माझ्या स्वप्नात येतात. ते कधी येत नाही. मी तुमच्या स्वप्नात येईन. अरे यार घर मालक तुमचं काय करू यार. तुमच्या घरात राहायचं, तुमचं भाडं बिडा द्यायचं आणि आम्हाला नवीन मारी अरे करशील वाचर. मालक आहे ना मी. स्वप्नात आलं विचारून यायचं ना स्वप्नात तुम्ही. अरे विचारून कसं वाचर. दरवाजा उघडा मी डायरेक्ट आत आलो ना. तुम्हाला काय वाटलं आम्ही एवढे बेजबाबदार आहोत दरवाजा उघडा टाकून झोपायला. हा तो दरवाजा नाही, हा स्वप्नाचा दरवाजा आहे. हा स्वप्नातला दरवाजा. हा तू दरवाजे माझ्या उरून आत आले. आत आलात आणि आमच्या स्वप्नात आलायत. मी तुमच्या स्वप्नात आलो. हा स्वप्नात आमचं तुमच्या स्वप्नात मी आलोय. हे बोलतोस तर काय काय हो मालक तुम्हाला काय अक्कल बिक्कल आहे का दुसऱ्याच्या स्वप्नात येता तुम्ही. मला माहित नाही. मी डायरेक्ट मला पण माहित नाही ना कसं. आम्हाला माहिती आहे ना तुम्ही आमच्या स्वप्नात आले. सांगू तुम्हाला सकाळपासून काय केलं तुम्ही सांगू. सांग बचारे काय केलं मी. सांगू तुम्ही सकाळी उठलात. बचारे सगळेच उठतात सकाळी. काय पण बोलशील. मग ब्रश केलात. हा मी पुरुष केला. मग तुम्ही टॉयलेट मध्ये गेलात दरवाजा लावून घेतला. आम्ही आवाज ऐकलेत. थोडे फूट गडबड नाही थोडे त्याच्यामुळे आवाज. आम्हाला कसं कळलं कारण आमच्या स्वप्नात तुम्ही आलात. खरंच मी तुमच्या स्वप्नात आलो. हा ना. त्याच्यानंतर तुम्ही आंघोळीला गेलात. हा बरोबर. हा 1 मिनिट वाचून. म्हणजे मी आंघोळीला गेले हे पण तुम्ही स्वप्नात बघितलं. म्हणजे आंघोळी बिंगोली सगळे म्हणजे सगळं बघितलं तुम्ही. बसारून मी साबण कुठला वापरला मी साबण ते मला सांगा. स्वप्नातला आहे जरा आठवायला वेळ लागतो. हा सांगतो ना. मालक चपटी वापरली. हा मालक कपची. मालक तो साबण चोळल्यावर जो फेस आला तो पांढरा होता. माझ्या साबणाचा फेस पांढरा आहे. आम्ही स्वप्नात बघितलंय मालक. मग तो फेस घालवायला तुम्ही पाणी वापरलात. मग हे सगळं स्वप्नात मी बघितलं मालक. माहिती काय म्हणजे काय होतं बऱ्याचदा अशा आंघोळ घेतो ना आता सगळे गुडून गुडून पाणी खाली पडतं. इकडे राहतं तिकडे थोडंसं ते सगळं आम्ही बघितलंय. हा पाणी वापरलं. मग पुढचं ह्याने बघितलं. मी बघितलं. हा मी बघितलं. तुम्ही बेंबीला साबण लावलात आणि नंतर बेंबीमध्ये बोट फिरत होता तुम्ही. हे पण तू बचारे बघितलं. म्हणजे बोंबी पण तुमच्या स्वप्नात आली. तुमची बेंबी वेगळी आणि तुम्ही वेगळे अशी येता का. अशी फिरता तुम्ही. तुम्हाला अटॅचच आहे ना ती. तुम्ही आला किती पण येते. काय विचारतात प्रश्न मला काय म्हणून ना तुम्ही आता बेकार इज्जत काढली असती. बरोबर आहे सगळं तुमचं. मला तुम्हाला काय संस्कार बिंस्कार आहेत की नाही. उठलात आणि आमच्या स्वप्नात आलात. राहिले थोडस. मला सांगा ह्याच्या आधी आम्ही कधी तुमच्या स्वप्नात आलोय नाही. कारण आमच्यावर संस्कार आहेत. माझी आई मला नेहमी सांगते दुसऱ्यांच्या स्वप्नात जाऊ नये. दुसऱ्यांच्या स्वप्नात जातो तो बेडूक असतो. करेक्ट. म्हणजे
असं माझी आई कधी बोलली नाही, पण बोलतो बोलतो सर बेडूक बोललास तू म्हणा. माझी आई बोलली, मी नाही बोललो. मला काय करू तुमचं? आमच्या स्वप्नात आलं. आम्ही तरुणपणे स्वप्न बघायची की नाही मालक? हा? आमच्या स्वप्नात कोण यायला पाहिजे? दीपिका पदुकोण, राणी मुखर्जी, कृती सेनन. कृती सेनन कोण आले? तुम्ही आलात? हा ठीक आहे मालक तुम्ही जा, मला आता राग येतोय. अरे हो ना, अरे काय वचन, सॉरी, मला पण माहित नाही ना, मी आपल्याला आलो, मला पण कळत नाही मी तुमच्या स्वप्नात आले तर म्हणून. कारण तुमच्याकडे एथिक्स नाहीयेत. हा म्हणजे ते एथिक्स म्हणजे थोडंसं प्रॉब्लेम झाला डायबिटीजचा, बाकी काय नाही, मुलं चालू आहेत माझ्या. मालक आहात म्हणून, नाही तर आडवं करून लादी पुसले त्यात. हे उत्तर तुमचं, हे उत्तर आहे. एक तर दुसऱ्याच्या स्वप्न येतात आणि फालतू काहीतरी बोलता. काय टेक्स्ट आहे? डायबिटीजचं औषध आहे. मालक आहे बोललो. मालक तुम्ही इकडे नाही आहात, तुम्ही तिकडे. मला इथे स्वप्न आहे नाही आमचं, त्याला भडकू नको, तो मारेल स्वप्नात. नाहीतर काय सोडतो मला. काय एक मिनिट मालक, तुम्ही आता तुम्ही निघून जातो, तो हायपर होईल. सॉरी सॉरी सॉरी. अरे पण मला पण नाही ना, मी डायरेक्ट स्वप्न चालू तर मला कसं सॉरी बोलाय निघा ना. सॉरी सॉरी ए सॉरी. ठीक आहे तो. वचरून मी तुमच्या स्वप्नात आलोय ना, मी तुमच्या स्वप्नात आलोय, मग मला घर भाडं द्या. काढा. देतो. देतो. थांब, मी स्वप्नात आलो तुमच्या. देतो. द्या घर भाडं. थांबा जरा, थांबा. व्यवहार करायच्या अगोदर थांबा. थांब. दे दे दे, चल बोललो का छान. पण मी काय म्हणतो, मी तुम्हाला देतो, पण नंतर स्वप्नातला व्यवहार स्वप्नात ठेवायचा, लक्षात ठेवायचं. नंतर मला काय बोलायचं नाही. म्हणजे पैसे देणार पण स्वप्नात देणार. अहो मालक, कसं असतं तुम्हाला मी सांगतो. आम्ही तुम्हाला स्वप्नात घरभाडं देणार, तुम्ही जे स्वप्नात घेणार, उद्या स्वप्न तुटल्यावर तुमच्याकडे पैसे नसणार, कारण स्वप्नातले पैसे स्वप्नातच राहतात. ते म्हटलंय कोणीतरी, मनी वसे ते स्वप्नी दिसे, स्वप्नी दिले ते मनी नसे. हे कुणी लिहिले? आहे ते मोठे फर्नांडो मँडी. मालक तुम्ही वाचत जाओ, कधी वाचलेत काय तुम्ही? नाही ते राहिलं तिच्या. तुमचं राहिलं नाही, तुमचं सगळं वाचायचं राहिलंय. थोडंसं राहिले काय? काय पण बोलतात आपले. तू दे रे पैसे. द्या देव पैसे, पैसे ठीक आहे ठीक आहे, नाही बोलत म्हणून. हो हो वचन, स्वप्नात नका पैसे देऊ ना, स्वप्नातले पैसे स्वप्नात नाही. कळतंय ना मग. स्वप्नात मी जागे पण येईन ना, तेव्हा मला द्या. तेव्हा या, आता निघा, हे आमचं स्वप्न आहे. ठीक आहे ठीक आहे. किती लोक थांबलेत यार. चला. सॉरी सॉरी. अरे हो ना, काय बरे जावं ते लहान एवढं. जावा आता, जावा, लय झालं. पिझ्झा डिलिव्हरी. मालक, ऍक्च्युली मालक काय मालक नसतात आमच्याकडे. मालक वचरेंना हा पण तुमच्या स्वप्नात आलाय. आई बापांनी संस्कारच केले नाही, पण आलाय पुरुष ठोबरं घेऊन आलाय. अरे अरे आमच्या स्वप्नात तू कुठे गोष्ट. एवढा समजूतदार माणूस माझ्या स्वप्नात आला, मरू की काय? तुमची फालतूगिरी झाली असेल तर पिझ्झा घ्या, पैसे द्या. मालक पैसे देऊन टाका. मी कसं पैसे देऊ? स्वप्नातले पैसे स्वप्नातच राहतात ना. तुम्ही पैसे द्या, उद्या उठल्यावर तुमचे पैसे तुमच्याकडेच असणार. मी आता पैसे दिले तर माझ्याकडे जाणार, म्हणजे देऊ मी याला पैसे. किती झाले मला? किती? 400. 500 घे. टिप साखर देऊन टाकतो तुला. घे पिझ्झा घे. पक्की आता पिझ्झा पिझ्झा आला. पिझ्झा आला. पिझ्झा आला. पिझ्झा मला पाणी आण. मी पिझ्झा. अरे वचन, मी कसं पाणी आणू? पिझ्झा आलाय. मी पिझ्झा खाणार. तुम्ही आई मालक, हा आमच्या स्वप्नातला पिझ्झा आहे. हा आम्ही खाल्लं तर आमचं पोट भरणार. तुमच्या स्वप्नातला पिझ्झा तुम्ही खाल्ला तर तुमचं पोट भरणार. पण बोलायला वचन, हा पिझ्झा आहे मला खाऊ द्या. धरा. अहो तुमचं पोट. तुम्हाला उदाहरण देतो. तुमच्या स्वप्नात तुम्हाला लघवी लागली आणि आम्ही गेलो, चालेल? मला जायला लागेल. मालक पाणी आणा. पाणी आणतो. आता कोणाचे फोन? म्हणजे बायकोचा फोन आलाय.
अरे यार मला काय करू यार तुमचं एवढं करायचं तुमच्यासाठी. एक तर तुमच्या घरात राहतो, घर भाडं भरतो, त्यात आमच्या स्वप्नात तुम्ही आलात, तुम्हाला सहन करतो, त्यात तुमची बायको पण. तुम्हाला काय संस्कार विंस्कार नाहीत काय हो? अरे पण ही पण तुमच्या स्वप्नात आले तिला कळत नाही वाचरीला तुमच्या स्वप्नात झाले. तुमचीच बायको आहे ती कळत नाही. उचला फोन अगोदर. दमला तो फोन. हॅलो हॅलो काय वा कुठं आणायला गेलाव का मेलाव तिथं? घरी येऊन जेवायचं आहे ना का उकिरड्यावरच गिलणार आहे सगळं काय? एरिया काय रे? ही मला बोलते नारळ आणलाय गेला तुम्ही हाय कुठं? आता मी स्वप्नातला नारळ दिला तर राहणार आहे का नारळ? तिला कळत का? आता काय करायचं इथे? मालक तुम्हाला म्हणतो जेवढं तुम्हाला कळलं ना तेवढं आम्हाला पण नाही कळलंय. तुम्हाला बडबडतायत का? झालं म्हणे काय बडबडते अशी बडबडते ना म्हणे लय त्रास होतो. काय करू सुचत नाही. पण लग्न झाले ना आता काय करायचं? बडबड तुम्ही पण ओरडा इज्जत काढा. मारेल ती मालक स्वप्न आहे ना उद्या सकाळी वशा. म्हणजे मी आता बरोबर तर काहीच नाही होणार. स्वप्नात आहे खर्चटणार सुद्धा नाही. घ्या रे फालतूगिरी करू नका. कान फार फोरेन तिकडे उठलीन गटलीन डायरेक्ट मारे टाकून दे वाचारे. मला बोलते शहाणपणा करतेस वाचारे. माझ्या आई बापांनी हे सगळी घरं करून ठेवलीत म्हणून भाड्याचे पैसे मिळतात. नाही तर वाचारे तुझ्या एका दिवसाच्या जेवणामध्ये अर्ध चीन जेवल आवरत तू वाचारीची खातेस आहे. एक मिनिट हाव कुठं तुम्ही? तू जिकडे आहे तिकडे मी आहे. हेच कुठं आहे? श्रमिक आणि प्रथमेशच्या स्वप्नात. ओके येते मी. हा वाचारी येते बोलते. येते बोलते. आमच्या स्वप्नात तर येऊ नाही शकत. त्यांना दारच माहित नाही ना. मालक मालक अरे ती आली. त्यांना विचारा आमच्या स्वप्नात कशा आल्या. अरे तुझा नवरा असताना तू परक्याच्या स्वप्नात कशी येतेस? तिने मारलं तर लागले मला. स्वप्न आहे सकाळी काहीच नाही जाणवणार. काय बोलतोय? खरे मार मला मार. मला असं का वाटतंय? कसं सकाळी स्वप्न तुटल्यावर सुद्धा माझा जाम चुरचुरणार आहे. अरे ये माणसा येडा बिडा झालाय काय? जागा हो जरा जागा हो. झाला स्वप्नात नाही आहे जिता आहे जागेवर. जिता आहे मी. तू इकडे घरी जा घरी जा घरी जावा. घरी जा बोलते मी. अरे चालय वचरू जास्त वेळ स्वप्नात राहू नका. काय झालं हो यांना? असे काय करत होते? ऍक्च्युली काय आलं मालकीनबाई हे असंच करतात नेहमी. म्हणजे ते येतात आणि बोलतात मी तुमच्या स्वप्नात आलोय मला घर भाडं द्या. हो परवा त्यांना 5 महिन्याचं भाडं दिलं. आता येऊन आम्हाला 11 महिन्याचं भाडं दिलं. 11 महिन्याचं. 11 महिन्याचं? हा आणि आता आम्हाला बोलले की घर भाडं नाही दिलं. आमच्याकडून 1500 रुपये पण घेतले आता. बापरे सॉरी सॉरी ते मला कळत नाही त्यांना काय झालं. 1 मिनिट डॉक्टरकडे घेऊन जा त्यांना. पैसे घे. पिझ्झा सॉरी सॉरी दिसलं नाही. हे घ्यावा पैसे ठेवा आणि ते परत आले ना की त्यांना हकलवून लावायचं आणि मला फोन करायचा डायरेक्ट. सॉरी तुमच्या पिझ्झावर बसली. नाही पिझ्झा खाणार आहे काय? नाही नाही ते डायटिंग वर आहे ना नाही खात आता मी. होय काय? कव काढायचा आहे मला. येते चला जा. फोन करा खूप नका करू त्यांना. रमेश आयुष्य सुंदर आहे फक्त घर मालक अरुण कदम हवा. बाय. वा वा अतिशय युनिक कॉन्सेप्ट. मस्त परफॉर्मन्स. बघूया हा सरसे काय म्हणतात प्रसादा. अरुण जग जेव्हा संपेल ना शेवटी तेव्हा जगात 2च गोष्टी शाश्वत राहणार आहेत. एक तू आणि एक मी आणि आपला दोघांचा निरागसपणा. 2च गोष्टी शाश्वत होत्या ना. त्याला हे आणि हे. तो आणि मी सेम होत ना. ती एक गोष्ट आली आणि आमचा निरागस. वा वा बहारदार. अरुण काय कन्व्हिक्शननी
करतोस तू कायम, फार मजा येते, फारच मजा येते. आणि तुम्ही दोघं पण इतक्या लबाडपणे त्याला सतत हे करत असता, त्रास देत असता. पण इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट, फार गोड होती आणि फार गोड सादरही झाली. पीपीचं पण मध्ये डिलिव्हरी बॉय आणि स्वप्न आल्यामुळे मला जरा भीती वाटायला लागली, पण तरी ठीक आहे, म्हणजे ते तसं काही झालं नाही. छान सुंदर झाला परफॉर्मन्स, मजा आली. खूप एंटरटेनिंग परफॉर्मन्स, मजा आली. अरुण दादा, तुमचा इनोसन्स दृष्ट लागण्यासारखा आहे आणि सगळ्यांतर्फे मी त्या इनोसन्सची दृष्ट काढते. फार कमाल परफॉर्म करता तुम्ही. आज तुम्ही इंट्रोडक्शनला आम्हाला एक वेगळी काहीतरी आशा दाखवलीत, पण त्या इमॅजिनेशनने आम्ही दुसरीकडेच पण तिथेच जाऊन पोचलो. पण तो प्रवास खूप छान होता, फारच मजा आली. संकल्पना पण मस्त होती आणि तुम्ही मस्त रंगवलीत. व्हेरी नाईस.